हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 लर्न करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल एक्सरसाइज 1.2 मध्ये काल जे आपण स्टेटमेंट पॅटर्न, त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स आणि टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कॉन्टेंजन्सी हा टॉपिक लर्न केला होता. त्यामधले काही एक्झाम्पल्स वगैरे आपण सॉल्व करणार आहे. ठीक आहे. तर लेटेस्ट फर्स्ट क्वेश्चन अशा प्रकारे विचारला जातो की कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, किंवा त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्नसुद्धा म्हणतो. ओके. तर जेही स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत किंवा स्टेटमेंट्स आहेत त्या सगळ्यांचे आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचे. ओके. तर काल आपण काही रूल वगैरे डिफाईन केले होते आणि काल जे आपले मेन बेसिक 5 कनेक्टिव्ज होते, म्हणजे कंजंक्शन, डिस्जंक्शन, निगेशन अँड इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, यांचे ट्रूथ टेबल्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. फक्त ते तुम्हाला रिवाईज करायचे आणि त्यावरून तुम्हाला ट्रूथ टेबल वगैरे ड्रॉ करायचे आहेत. ओके. तर लेटेस्ट टेक फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज नथिंग बट द फर्स्ट एक्झाम्पल इज P implies Q and Q, ओके, ऑल अगेन इम्प्लाइज P. तर आपलं फर्स्ट ऑफ ऑल ट्रूथ टेबल काढताना आपण ठरवतो की त्या ट्रूथ टेबलमध्ये किती रोज घ्यायचे किंवा किती ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायच्या, आफ्टर दॅट किती कॉलम येतील वगैरे. ते जर तुम्ही रूल्स अप्लाय केले तरीसुद्धा चालतात, किंवा रूल न अप्लाय करता स्ट्रेट फॉरवर्ड ट्रूथ टेबल ड्रॉ करायला सुरुवात केली तरीसुद्धा हरकत नाही. ठीक आहे. तर आपण काय करणार, आता प्रत्येक वेळेस रूल अप्लाय करत राहणे हे काही पॉसिबल नाही आहे, म्हणून मी डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करणार. ठीक आहे. तर फर्स्ट ट्रूथ टेबल अशा प्रकारे येतो. चेक करा की या स्टेटमेंटमध्ये आपल्याला सगळ्यात आधी आयडेंटिफाय करायचं किती नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट येतात किंवा प्राईम स्टेटमेंट येतात. त्यामध्ये P, Q आणि P म्हणजे असे टोटल 4 दिसतात, पण Q 2 वेळेस रिपीट झाला आणि P 2 वेळेस रिपीट झाला. काउंट करताना आपण जर एखादं स्टेटमेंट रिपीट होत असेल तर त्याला एकदाच काउंट करतो. ओके. म्हणजे इथे P एक सिम्पल स्टेटमेंट आहे आणि Q दुसरं सिम्पल स्टेटमेंट आहे. म्हणजे 2 जर सिम्पल स्टेटमेंट असतील तर रोज हे फक्त 4च येतात, किंवा आपण त्याला असं म्हणतो की रोज 4 येतात, और वी कॅन से दॅट फक्त 4 ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर 4 ट्रूथ व्हॅल्यू आपण कशा घेतो त्यावरून लक्ष द्या. फर्स्ट P स्टेटमेंट, त्यानंतर Q स्टेटमेंट, यांना 4 ट्रूथ व्हॅल्यू कशा फिलअप करायला सांगितलं होतं की या 4 ट्रूथ व्हॅल्यूचं डिस्ट्रीब्युशन असतं. फर्स्ट 2 व्हॅल्यूज आर ट्रू, दे नंतर इट इज फॉल्स, आफ्टर इट इज फॉल्स. ठीक आहे. आफ्टर दॅट क्यूसाठी काय होईल, हे ट्रू फॉल्स असतं, तर इट इज ट्रू फॉल्स असा ट्रूथ टेबल येतो. ओके. ट्रू फॉल्स दॅट इज ट्रू फॉल्स या पद्धतीने आपण 2 स्टेटमेंट घेतो. आफ्टर दॅट आपण सांगितलं होतं की एक पूर्ण ब्रॅकेट म्हणजे एका सिंगल स्टेटमेंटसारखं, म्हणजेच काय, हे जे ब्रॅकेट आहे एक सिम्पल स्टेटमेंटसारखं झालं आणि हा जो P आहे हे दुसरं सिम्पल स्टेटमेंटसारखं झालं. ओके. म्हणजे एक जे पूर्ण ब्रॅकेट असतं त्याला एका सिंगल स्टेटमेंटसारखं बिहेव करायचं. म्हणजे आधी काय करायचं, तुम्हाला या ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन घ्यायचं P सोबत. मग हा ब्रॅकेट मिळवण्यासाठी तुम्हाला कसे कॉलम अरेंज करायचे ते लक्ष द्या. मग हा ब्रॅकेट मिळवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याकडे Q पाहिजे, कारण हा जो झाला परत या ब्रॅकेटमध्ये एक ब्रॅकेट आलेला आहे. मग हा ब्रॅकेट म्हणजे परत एक सिंगल स्टेटमेंट, आणि Q म्हणजेच काय झालं, दुसरं सिंगल स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, या ब्रॅकेटचं आणि Qचं कंजंक्शन पाहिजे. मग या ब्रॅकेटचं आणि Qचं कंजंक्शन पाहिजे, तर मला Q वाला कॉलम माहिती आहे किंवा Q स्टेटमेंट माहिती आहे, पण हे ब्रॅकेट आपल्याला माहिती आहे का, नाही आहे. म्हणजे आधी काय करावं लागेल, या ब्रॅकेटचा एक कॉलम आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजेच या ठिकाणी कॉलम आला असता P इम्प्लाइज Qचा. ओके. आता ठीक आहे की माझ्याकडे P इम्प्लाइज Q पण अवेलेबल आहे, अँड म्हणजे आपण त्याचं कंजंक्शन घेतो कोणासोबत, Q सोबत. म्हणजे P इम्प्लाइज Qचा कॉलम आपल्याकडे तयार होईल, आधी Qचा कॉलमसुद्धा तयार आहे. म्हणजे आता काय करतो मी, हे पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेटचा कॉलम आपण घेऊ शकतो. मीन्स आता हा अवेलेबल झाल्यामुळे, म्हणजेच मला काय लिहायचं या ठिकाणी, इट इज P इम्प्लाइज Q, ओके, अँड इट इज Q. म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट मला एक प्रकारे मिळालेलं आहे. ओके. तर आफ्टर दॅट काय करायचं, आता हे पूर्ण मिळालं म्हणजे हे एक पूर्ण सिम्पल स्टेटमेंटसारखं तयार होतं ब्रॅकेट. म्हणजे हा स्टेटमेंट आपल्याकडे तयार आहे. इम्प्लिकेशन P स्टेटमेंटसुद्धा आपल्याकडे तयार आहे. म्हणजे इट इज 1 इम्प्लाइज 2 अशा पद्धतीने. मग 1 इम्प्लाइज 2 जर अशा पद्धतीने येत असेल समजा, तर आपल्याला काय करायचं, 1 इम्प्लाइज 2 मध्ये म्हणजेच हे पूर्ण ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन P सोबत. तर सगळ्यात आधी एवढं लक्षात ठेवा की एकदा कॉलम कसे टाकायचे हे समजणे महत्त्वाचे. हे समजलं तर ट्रूथ टेबल तुम्ही स्वतः भरपूर काही ट्रूथ टेबल्स तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे. तर हे झालं होतं आपलं या पद्धतीने. आफ्टर दॅट हे माहीत झालं स्टेटमेंट, म्हणजे पूर्ण ब्रॅकेट माहीत झालेलं आणि P पण माहीत झालं, म्हणून मी आता तो कॉलम घेतो. ओके. मी थोडीशी जागा नसल्यामुळे मी त्याला असं लिहितो या ठिकाणी. P इम्प्लाइज Q, ओके, हा ब्रॅकेट, अँड इट इज Q,
हा पूर्ण ब्रॅकेट झाला असता. आफ्टर दॅट इट इज इम्प्लाइज ओके पी. मला पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आणि याचा जो कॉलम किंवा ट्रूथ व्हॅल्यू देईल त्या मी या ठिकाणी फिलअप करतो. या ठिकाणी आपले ट्रूथ टेबलचे कॉलम संपले असते, कारण आपल्याला या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल काढायचा होता. तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आता आपल्याला या कॉलममध्ये भेटणार आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आता लक्ष द्या की हाऊ टू सॉल्व दिस. आता आपल्याला फक्त जे आपले बेसिक ट्रूथ टेबल होते कंजंक्शन, डिस्जंक्शन, निगेशन, त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज तुम्हाला माहीत पाहिजे. त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज किंवा ते 5 बेसिक जे कंजंक्शन, डिस्जंक्शन आणि निगेशन होते त्यांचे 5 बेसिक ट्रूथ टेबल तुमचे बाय हार्ट प्रिपेअर पाहिजे. किंवा काल आपण एक इम्पॉर्टंट ट्रूथ टेबल घेतला होता, सगळ्या कनेक्टिव्हचा एक कंबाईन ट्रूथ टेबल घेतला होता. तो ट्रूथ टेबल आपल्या लक्षात पाहिजे. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल आता आपण ट्रूथ टेबल घेऊ. हे काय झालेलं आहे, पी इम्प्लाइज क्यू, म्हणजे पी आणि क्यूचं इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनमध्ये काय होतं, इम्प्लिकेशनमध्ये असं सांगितलं होतं की फर्स्ट स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू, सेकंड इज फॉल्स. हा सिक्वेन्स फॉलो येत असेल तर याचा आन्सर असतं नेहमी करता फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. किंवा हा बेसिक ट्रूथ टेबल आहे तो सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजे या ठिकाणी ट्रू फॉल्स दिसतो मीन्स इट गिव्ज अस फॉल्स अँड ऑल अदर प्लेसेस इट इज ऑलवेज ट्रू, कारण त्या ठिकाणी हा सिक्वेन्स फॉलो होत नाही ट्रू इम्प्लाइज फॉल्सचा. ठीक आहे. तर आफ्टर दॅट मी नेक्स्ट नेक्स्ट कॉलमच्याकडे जातो. आता पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. तर कंजंक्शनचं काय म्हणणं असतं, हा एक ब्रॅकेट मिळाला म्हणजे हा ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम, आणि अँड क्यू म्हणजेच काय, याचा क्यूचा कॉलम, म्हणजे हे 2 कॉलम आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत. आणि अँड क्यूचा आपल्याला हे जर 2 कॉलम ऑब्झर्व करायचे असतील तर फर्स्ट ऑफ ऑल कंजंक्शनमध्ये, कंजंक्शन एक कम्युटेटिव्ह असतं म्हणजे अदलाबदल केली तर चालते. मग कंजंक्शनमध्ये सांगितलं होतं की दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू असतील तर ॲन्सर आपण ट्रू घेतो, अदरवाईज इट इज फॉल्स. मग दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू जिथे जिथे ट्रू आहेत तिथे ट्रू लिहा, अदरवाईज काय करायचं फॉल्स. मग मी त्यावेळी ट्रूथ टेबल काढतो. ठीक आहे. या दोघांमध्ये हा ट्रू आहे, हा पण ट्रू आहे, म्हणजे याचा आन्सर काय आलं असतं, दिस इज ट्रू. आफ्टर दॅट इट इज फॉल्स येणार नाही आहे, कारण त्या ठिकाणी दोन्ही ट्रू असल्या तरच ट्रू लिहितो, अदरवाईज इट इज फॉल्स. दोन्ही ट्रू आहेत का, एस इट इज ट्रू, इट इज ऑल्सो ट्रू, देअरफॉर ट्रू अँड ट्रू इज ऑल्वेज ट्रू. ओके. ट्रू अँड फॉल्स इज ऑल्वेज फॉल्स. ओके. यासाठी तुम्हाला तो बेसिक कंजंक्शनचा ट्रूथ टेबल लक्षात पाहिजे होता. आफ्टर दॅट हा कॉलम मिळालेला आहे, म्हणजे हे स्टेटमेंट आपल्याला मिळालं. ओके. म्हणजे हा कॉलम आणि इम्प्लिकेशन कोणासोबत, पी सोबत. मग यामध्ये सिक्वेन्स महत्त्वाचा आहे की हा जो कॉलम असणार आहे हा कॉलम फर्स्ट स्टेटमेंट असेल आणि पी वाला जो कॉलम आहे ते सेकंड स्टेटमेंट असतील. तर इम्प्लिकेशनचा रूल आत्ताच सांगितला होता. इम्प्लिकेशन काय सांगतो की ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज ऑलवेज फॉल्स. मग आता तसा ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करायचा. ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज ऑलवेज फॉल्ससाठी कसं होईल पहा. तर हा फर्स्ट झाला आणि हा पी सेकंड झाला. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू जर ऑब्झर्व करायची असतील तर आधी याची ऑब्झर्व करावी लागेल, हा कॉलम ऑब्झर्व करायचा, त्यानंतर सिक्वेन्स असा असणार या साईडला. ओके. ट्रू इम्प्लाइज असं, फॉल्स इम्प्लाइज असं, ट्रू इम्प्लाइज असं, फॉल्स इम्प्लाइज असं. कारण ॲरो काय सांगतो की आधी हे पहिलं स्टेटमेंट झालं आणि हे दुसरं स्टेटमेंट झालं, म्हणून मी ॲरो असे दाखवले. ठीक आहे. तर चेक करा आता ट्रू इम्प्लाइज फॉल्स कुठे येतो. या ठिकाणी ट्रू आहे, इथे ट्रू आहे का, फॉल्स आहे का, नाही आहे. हा कॉलम, हे 2 कॉलम ऑब्झर्व करायचे आहेत. या ठिकाणी ट्रू आहे, या ठिकाणी फॉल्स आहे का, नाही आहे. म्हणजेच काय होईल, याचा आन्सर हे ट्रूच राहील. ओके. आफ्टर दॅट काय, फर्स्ट स्टेटमेंट मस्ट बी ट्रू. इथे फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे का, नाहीच आहे, म्हणजे त्याला ऑब्झर्व करायची गरज नाही आहे, इट इज अगेन ट्रू. कारण फर्स्ट ट्रू असेल आणि सेकंड फॉल्स असेल तरच आपण फॉल्स लिहितो. या दोन्ही ठिकाणी तसं होत नाही. इथे ट्रू आहे आणि या ठिकाणी सेकंड स्टेटमेंट फॉल्स आहे का चेक करा. पहिलं जर ट्रू असेल तरच सेकंडला चेक करा. इम्प्लिकेशनमध्ये हा फर्स्ट ट्रू आला आणि सेकंड कसा आहे, फॉल्स आहे, मग ट्रू इम्प्लाइज फॉल्स नेहमी करता असतो फॉल्स, मीन्स इट्स आन्सर इज अगेन फॉल्स. ओके. आफ्टर दॅट हा फॉल्स आहे, पहिलाच ट्रू पाहिजे, पहिला ट्रू आहे का, नाही आहे, मग दुसरा काही असो इट गिव्ज अस ट्रू. इम्प्लिकेशनमध्ये असं असतं. अँड दिस इज द एक्झाम्पल नंबर फर्स्ट. अशा पद्धतीने तुम्हाला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचे आहेत. ओके. मी हा ट्रूथ टेबल ॲट अ टाईमच ड्रॉ केला, कारण या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम्पल्स घेणार आहे आपण, म्हणून हा वगैरे असतात. तुम्ही दिसताना असं तुमचे छोटे असतील, वहीमध्ये एकदम छान तुम्हाला ट्रूथ टेबल दिसतील. ओके. हे होतं एक्झाम्पल नंबर फर्स्ट. नाव एक्झाम्पल नंबर सेकंड. हे पी अँड नॉट क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू. टोटल नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट किंवा प्राईम स्टेटमेंट आयडेंटिफाय करा. पी आलेला आहे आणि क्यू दोनच दिसतात, पी आणि क्यू. ते रिपीट झाले तर एकदाच घ्यायचे काउंट करताना. पी क्यू म्हणजे किती रोज किंवा किती ट्रूथ व्हॅल्यूज. 2 सिम्पल स्टेटमेंट असतील तर सांगितलं होतं 2 नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट म्हणजे 2 स्क्वेअर किती येतो 4. 4 ट्रूथ व्हॅल्यू येतील किंवा 4 रोज येतील. ओके. तर कॉलमचं काही टेन्शन नाही आहे तुम्हाला, कॉलम आपण सोबतच पुटअप करणार. ठीक आहे.
तर दोन जर सिम्पल स्टेटमेंट असतील तर ट्रूथ व्हॅल्यू आपण अशा अरेंज करतो, इट इज ट्रू ट्रू, आफ्टर दॅट इट इज फॉल्स फॉल्स, देन इट इज ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आपल्याला काय करायचं, जर ब्रॅकेट असेल तर एका सिंगल स्टेटमेंट सारखं घ्यायचं, डबल इम्प्लिकेशन हे ब्रॅकेट आहे, एक डबल सिंगल स्टेटमेंट. ओके, तर आता लक्ष ठेवा की आपल्याला या ब्रॅकेटमध्ये आणि या ब्रॅकेटमध्ये डबल इम्प्लिकेशन सॉल्व करायचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला हा ब्रॅकेट माहीत पाहिजे आणि हा ब्रॅकेटसुद्धा माहीत पाहिजे. मग मी काय करतो, या ब्रॅकेट मिळवण्यासाठी काय काय गरज आहे पहा, पी कॉलम माहीत पाहिजे किंवा पीचा कॉलम पाहिजे, तो ऑलरेडी आहेच आपल्याकडे. नंतर निगेशन क्यू पाहिजे, पी अँड निगेशन क्यू, तर निगेशन क्यूवाला कॉलम काही नाही आहे आपल्याकडे, म्हणजे आपलं पहिलं काम काय असेल की निगेशन ऑफ क्यूचा कॉलम घ्यावा लागेल. आफ्टर दॅट हा पी अँड नॉट क्यू लागणार आहे आपल्याला. मग पी अँड नॉट क्यू पाहिजे तर मी काय करतो, पी अँड नॉट क्यू, कारण आता पी पण मिळाला, नॉट क्यू म्हणजे निगेशन क्यूसुद्धा मिळालेलं आहे, म्हणजेच काय करायचं यांचा कॉलम, यांचा कॉलम इट इज पी अँड निगेशन क्यू. ओके, हे मिळालं आपलं कॉलम. ओके, आफ्टर दॅट पी इम्प्लाइज क्यू, कारण हा दुसरं स्टेटमेंट आहे, पी अवेलेबल आहे क्यू अवेलेबल आहे, पी इम्प्लाइज क्यू इझिली घेऊ शकतो, म्हणजेच मी या ठिकाणी लिहिणार आहे पी इम्प्लाइज क्यू. ओके, आफ्टर दॅट लास्ट, आता हा फर्स्ट स्टेटमेंट म्हणजे हा कॉलम म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट सगळं मिळालं आणि हा कॉलम हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे आपल्याला हा कॉलम मिळालेला आहे पी इम्प्लाइज क्यू. आता दोन्ही तयार आहेत म्हणजे त्यांचं डबल इम्प्लिकेशन आपण आता घेऊ शकतो. ओके, आपण ट्रूथ टेबल किंवा ट्रूथ व्हॅल्यूच्या एंट्रीज सोबत फिलअप करू, फक्त कॉलम कसे येतील हे खूप महत्त्वाचं आहे. कॉलम येण्यासाठी मी तुम्हाला असं लिहून देतो पहा, इट इज अशा पद्धतीने तुम्हाला कॉलम पाडत जायचं, इट इज पी अँड नॉट क्यू, डबल इम्प्लिकेशन आहे मध्ये म्हणून डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू. ओके, दिस इज नथिंग बट द ट्रूथ टेबल आणि यांच्या एंट्रीज मी या कॉलममध्ये फिलअप करतो आहे. ठीक आहे, तर आता चेक करा. फर्स्ट ऑफ ऑल बेसिक तर हे झालं निगेशन ऑफ क्यू, सगळ्यांना माहिती आहे की निगेशन ऑफ ट्रू इज ऑलवेज फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ ट्रू इज अगेन फॉल्स अँड निगेशन ऑफ फॉल्स इज ऑलवेज ट्रू, म्हणजे एफ टी. आफ्टर दॅट पी अँड निगेशन क्यू, म्हणजे या पीचं आणि या कॉलमचं कंजंक्शन आहे. कंजंक्शन काय सांगतो की दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू लिहा, अदरवाईज फॉल्स लिहा. मग आपल्याला फक्त ट्रू ट्रू चेक करायचे, नंतर बाकीचे ॲट अ टाईम लिहायचे. आय गॉट दोन्ही ट्रू, नो, इट इज बोथ आर ट्रू देअरफॉर इट इज ट्रू, बोथ आर ट्रू नाही आहेत, मिस ऑल आर नथिंग बट द इट इज फॉल्स, इट इज फॉल्स, इट इज ऑल्सो फॉल्स. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू, हा तर रेग्युलरच होता. पी इम्प्लाइज क्यूचं म्हणणं काय असतं, फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स, देन आन्सर इज फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. मग या केसमध्ये पी आणि क्यूमध्ये तुम्हाला इम्प्लिकेशन आहे, पी क्यूमध्येच म्हणजे पहा ऐका, फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स मीन्स आन्सर इज फॉल्स. इन ऑल अदर केसेस तसं होणार नाही, मीन्स इट इज ट्रू, इट इज ट्रू, इट इज ऑल्सो ट्रू. ओके, आता आपल्याकडे हा कॉलम पण मिळालेला आहे, हा पण कॉलम मिळालेला आहे, मग यांच्यानुसार आपण आता सॉल्व करणार. ओके, काय डबल इम्प्लिकेशन, आणि डबल इम्प्लिकेशनचं म्हणणं काय असतं, दोन्ही जर ट्रूथ व्हॅल्यूज सेम असतील तर ट्रू असतो, अदरवाईज फॉल्स असतो. मग दोन्ही सेम ट्रूथ व्हॅल्यू असतील तर चेक करा, इथे आहे का दोन्ही सेम, नाही, इथे आहे का दोन्ही सेम, नाही, इथे आहे का दोन्ही सेम, नाही आहेत, इथे पण दोन्ही सेम आहेत का, नाही आहेत, मीन्स ऑल आर नथिंग बट द फॉल्स, देअरफॉर इट इज फॉल्स, इट इज फॉल्स, इट इज ऑल्सो फॉल्स अँड इट इज ऑल्सो फॉल्स. ह्या सगळ्याच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू कशा येतात, फॉल्स होता. इट इज एक्झाम्पल नंबर 6. नाव एक्झाम्पल नंबर 3. ओके, थर्डमध्ये पहा किती नंबर ऑफ स्टेटमेंट आहेत ते आयडेंटिफाय करा. इट इज पी क्यू, इथे क्यू आहे म्हणजे एकदाच काउंट करणार पी क्यू, आणि तिसरं स्टेटमेंट आलेलं आहे आर. आणि सांगितलं होतं की जर एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये 3 स्टेटमेंट असतील तर त्यामध्ये आपण ट्रूथ व्हॅल्यूज किंवा रोज किती घेणार आहे, 2⁻⁴ नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट म्हणजे 2⁻³ इज 8. 8 ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला घ्यायचे आहेत आणि 8चं डिस्ट्रीब्युशन सांगितलं होतं. कसं डिस्ट्रीब्युशन घेतो आपण पहा, पी स्टेटमेंटसाठी 4 ट्रूथ व्हॅल्यू आपण ट्रू लिहितो, त्यानंतर 4 ट्रूथ व्हॅल्यू आपण फॉल्स घेतो. ठीक आहे, आफ्टर दॅट क्यू स्टेटमेंटसाठी काय सांगितलं होतं की याचे अर्धे म्हणजे 2 ट्रू 2 फॉल्स. ओके, 2 ट्रू परत 2 फॉल्स, दिस इज द ट्रूथ व्हॅल्यू. आफ्टर दॅट आर स्टेटमेंट, आरसाठी सांगितलं होतं 1 ट्रू 1 फॉल्स, मीन्स दिस इज ट्रू, इट इज फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द ट्रूथ टेबल. ओके, आफ्टर दॅट आपल्याला आता कॉलम्स आणि चेक करायचं की कंडिशन्स. तर हा ब्रॅकेट म्हणजे एक सिंगल स्टेटमेंट अँड डबल इम्प्लिकेशन, हा ब्रॅकेट म्हणजे सिंगल स्टेटमेंट. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपलं काम काय असणार आहे की या दोघांचं इम्प्लिकेशन काढण्यासाठी आपल्याला याचा कॉलम माहीत पाहिजे,
आणि याचा सुद्धा कॉलम माहीत पाहिजे. म्हणजे आधी काय काम असेल की याचा कॉलम आणि यांचा कॉलम मिळवणे आपलं काम आहे. म्हणजे मी आधी कॉलम तयार करून घेतो. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पी अँड क्यूचा कॉलम तयार करायचा आहे. आफ्टर दॅट क्यू ऑर आरचा सुद्धा कॉलम तयार करायचा, कारण पी आणि क्यू आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल झाले. आता त्यानंतर क्यू आणि ऑर सुद्धा आपल्याकडे ऑलरेडी तयार आहेत. म्हणजेच काय, मी त्यांचे कॉलम घेऊ शकतो. इट इज क्यू ऑर आर. हा ब्रॅकेटही मिळाला आणि हा ब्रॅकेटसुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे. आफ्टर दॅट आपलं काम काय असणार आहे, लक्ष द्या समोर, की या दोघांचं आता दोन्ही कॉलम आपल्याला अवेलेबल झाले. या दोघांचं काय करायचं, डबल इम्प्लिकेशन. म्हणजेच काय, हे असं इट इज पी अँड क्यू डबल इम्प्लिकेशन किंवा डबल इम्प्लाइज इट इज क्यू ऑर आर, अशा पद्धतीने. ओके, तर या पद्धतीने आपण त्याचा कॉलम वगैरे फिलअप करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आता या ठिकाणी मी ऑलरेडी सांगितलं होतं की आपल्याला कंजंक्शन पाहिजे. तर पी आणि क्यूचं, आता पी आणि क्यूचं तर कंजंक्शनची कंडिशन सांगितली होती की दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू लिहा, अदरवाईज फॉल्स लिहा. मग मी आधी ट्रूवाल्या कंडिशन चेक करतो. ठीक आहे, पी आणि क्यूमध्ये ट्रू आहे, ट्रू आहे, म्हणजेच या दोन्ही व्हॅल्यूज काय आल्या असत्या, ट्रू ट्रू. ओके, आफ्टर दॅट दोन्ही ट्रू मला जिथे दिसतील तिथे मी ट्रू लिहिणार, अदरवाईज फॉल्स. फक्त या दोन ठिकाणी मला ट्रू दिसतात म्हणजे कंजंक्शन त्यांचं ट्रू ट्रू येईल. इन ऑल अदर केसेस इट गिव्ज अस फॉल्स. तुम्हाला पाहायची गरज नाही आहे, जर एकदा आपण कंडिशन चेक केली तर. बाकीच्या फक्त फिलअप करायच्या फॉल्स फॉल्स. त्यानंतर क्यू आणि ऑर आरमध्ये, ऑर आरचं म्हणणं काय असतं, बोथ मस्ट बी द फॉल्स, देन इट इज फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग दोन्ही फॉल्स चेक करा. क्यू आणि आरमध्ये डिजंक्शन आहे, दोन्ही फॉल्स दोन्ही फॉल्स दोन्ही फॉल्स या ठिकाणी आहेत. मीन्स दिस गिव्ज अस फॉल्स. आणि लास्ट पोझिशनला इट गिव्ज अस फॉल्स. आणि बाकीच्या ठिकाणी काय, मग जर दोनपैकी एक ट्रू असेल तर आपण ट्रू घेतो किंवा दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स घेतो. मग दोन्ही फॉल्स होते, आपण फॉल्सच्या पोझिशन फिलअप केल्या. आता जस्ट राहिलेले काय करायचे आहेत, फक्त ट्रू ट्रू लिहित घ्यायचे, कारण माहिती की त्या केसमध्ये ट्रू येतातच. आफ्टर दॅट या दोघांचा कॉलम डबल इम्प्लिकेशन आहे. मग आता दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन म्हणजे हा आणि हा, या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचं म्हणणं काय असतं की दोन्ही जर स्टेटमेंट सारखे, दोन्ही जर ट्रूथ व्हॅल्यू सारखे असतील तर उत्तर ट्रू असतं, अदरवाईज ते फॉल्स येतं. मग दोन्ही सारखे आहेत का ते ऑब्झर्व करा. यस, या दोघांमध्ये दोन्ही सेम आहेत. यस मीन्स इट्स आन्सर इज, मी या ठिकाणी व्हॅल्यू लिहितो इट इज ट्रू. दोन्ही सेम आहेत, इट इज ऑल्सो ट्रू. दोन्ही सेम आहेत का, नाही आहे. दोन्ही सेम आहेत का, यस इट इज ट्रू. दोन्ही सेम आहेत का, नाही. दोन्ही सेम आहेत का, नाही. दोन्ही सेम आहेत का, नाही आहे. दोन्ही सेम आहेत का, यस, देअरफॉर इट इज ट्रू. मग आता अदर केसेसमध्ये तो सरळ स्ट्रेट फॉरवर्ड काय यायला पाहिजे, इट इज जस्ट फॉल्स. सेम असेल तरच ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. या ठिकाणी सुद्धा फॉल्स. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला त्यांना फॉल्स फॉल्स लिहायचं होतं. दिस इज द एक्झाम्पल नंबर 3. नाव द एक्झाम्पल नंबर 4. आणि टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल नंबर 4 आणि 9 रिपीट झालेलं आहे, म्हणून मी दोन्ही एक्झाम्पल वन टाईमच सॉल्व करतो. तसे आपण हे प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये सॉल्व केलेलं एक्झाम्पल आहे. ऑलरेडी एक्झाम्पल दिले होते मी स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबलमध्ये, त्या ठिकाणी पण सॉल्व झालेलं, पण परत एकदा रिपीट सॉल्व करून घेऊ. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल नंबर ऑफ स्टेटमेंट आयडेंटिफाय केले तर पी क्यू आणि आर 3 सिम्पल स्टेटमेंट आहेत. म्हणजे 8 ट्रूथ व्हॅल्यूज येतील त्या अशा प्रकारे. पी क्यू आर तिन्ही सिम्पल स्टेटमेंट मी लिहिले, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण लिहून घेतल्या. डिस्ट्रीब्युशन कसं असतं माहिती आहे, 4 ट्रू 4 फॉल्स, त्यानंतर 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, त्यानंतर 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, अशा पद्धतीने. आफ्टर दॅट मला माहिती आहे की आता एक सिंगल स्टेटमेंट म्हणजे पी झालं एक सिंगल स्टेटमेंट. मी आधीच बोललो होतो पूर्ण ब्रॅकेट म्हणजे एका सिंगल स्टेटमेंटसारखं बिहेव करायचं. ओके, तर मग मला 1 आणि 2मध्ये इम्प्लिकेशन पाहिजे, तर त्यासाठी मला 2 माहीत पाहिजे. तर मग 2 कसा आहे, त्या ब्रॅकेटमध्ये एंट्री करा. ब्रॅकेटमध्ये जर एंट्री केली तर आपल्याला निगेशन ऑफ क्यू अँड आर म्हणजे सेकंड सिम्पल स्टेटमेंट. मग आता हे जे स्टेटमेंट असणार आहे, या स्टेटमेंटला आपल्याला कन्वर्ट करायचं. पाहता कसं, तर फर्स्ट ऑफ ऑल निगेशन मला या पूर्ण ब्रॅकेटचं पाहिजे. मग या पूर्ण ब्रॅकेटचं निगेशन कधी मिळेल, ज्यावेळेस मला क्यू अँड आर माहीत पाहिजे. म्हणून मी काय करतो, आधी क्यू अँड आर मिळवतो, म्हणजे क्यू अँड आरचा कॉलम घेतो. ठीक आहे, त्यानंतर मला गरज आहे त्या पूर्ण क्यू अँड आरच्या निगेशनची, म्हणून मी त्या क्यू अँड आरचं या ठिकाणी निगेशन घेतलं. ते या प्रकारे इट इज निगेशन ऑफ क्यू अँड आर. ओके, आफ्टर दॅट पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड आर, कारण आता माझ्याकडे निगेशन ऑफ क्यू अँड आरचंही कॉलम तयार आहे आणि पीचा कॉलम तर ऑलरेडी तयार आहे. मग या दोघांमध्ये काय येतं, इम्प्लिकेशन. तर ते इम्प्लिकेशन या ठिकाणी पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर. ओके, तर हा होता ट्रूथ टेबल. आता फक्त जस्ट
तुम्हाला चेक करायचं कुठे ट्रू कुठे फॉल्स वगैरे लिहायचं ते. ओके, तर क्यू अँड आर या दोघांचं कंजंक्शन आहे. कंजंक्शन काय सांगतो की बोथ आर ट्रू देन इट इज ट्रू अदरवाईज फॉल्स. मग तेवढंच चेक करा दोन ट्रू कुठे येतात. इट इज ट्रू देअरफॉर इट इज ट्रू, इट इज ऑल्सो ट्रू, इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. असा स्पीडने तुम्ही ट्रूथ टेबल फिलअप करू शकता. इट इज अगेन फॉल्स. ठीक आहे, सगळेच्या सगळे फॉल्स. त्यानंतर निगेशन, याचंच निगेशन घ्यायचं. याचंच निगेशन म्हणजे सिम्पल आहे. ट्रूचं निगेशन असतं फॉल्स, फॉल्सचे निगेशन्स आहेत ट्रू. ओके, म्हणून निगेशन तुम्हाला असे लिहायचे. आता हे दोन्ही कॉलम मिळाले. त्यानंतर दोघांमध्ये काय इम्प्लिकेशन, पण कोणाकोणामध्ये लक्ष द्या, पीमध्ये आणि या कॉलममध्ये. तर इम्प्लिकेशनचा रूल तिथे लिहिलेला आहे की फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स, देन इट इज फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग फर्स्ट इज ट्रू अँड सेकंड इज फॉल्स चेक करा. दिस इज फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स, देअरफॉर इट्स रिझल्ट इज फॉल्स. ओके, मी या ठिकाणी रिझल्ट लिहितो. आफ्टर दॅट इट इज ट्रू, इट इज ट्रू. ओके, फॉल्स येणार नाही. इट इज ट्रू नाही येणार, इथे पण नाही येणार. फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, म्हणजे बाकी कुठेच येणार नाही आहे. बाकीच्या ऑल द प्लेसेसला आपल्याला फक्त ट्रू लिहायचं, कारण कंडिशन फक्त फर्स्ट पोझिशनलाच सॅटिस्फाय होते. देअरफॉर दिस इज द एक्झाम्पल नंबर 4 and 9. एक्झाम्पल नंबर 5 दॅट इज निगेशन पी अँड अगेन ब्रॅकेटमध्ये पी ऑर नॉट क्यू अँड क्यू. ओके, मी आधीच बोललो होतो की एक सिम्पल स्टेटमेंट हे पूर्णच्या पूर्ण निगेशन ऑफ पीला मी एक स्टेटमेंट म्हणतो, मध्ये अँड येतो आणि हे पूर्ण ब्रॅकेट म्हणजे हे दुसरं सिम्पल स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे, पण ब्रॅकेट मिळवणे आपलं पहिलं काम असेल. तर टोटल नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट पी आणि क्यू दोनच आहेत. इथे पी आहे, इकडे पी पण आहे, इकडे क्यू क्यू आहेत. दोनदा आले तरी आपण एकदा काउंट करतो. म्हणजे पी हे झालं एक सिम्पल स्टेटमेंट, क्यू झालं सेकंड सिम्पल स्टेटमेंट. मग आता या दोन्ही सिम्पल स्टेटमेंटला आपल्याला सॉल्व करायचं. पहा की टोटल नंबर ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज किती येतील. दोन सिम्पल स्टेटमेंट असल्यामुळे टोटल नंबर ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज या 4 येतील, किंवा आपण त्याला 4 रोज म्हणतो. आफ्टर दॅट आपलं काम असणार आहे की कॉलम फिलअप करत जाणे. तर कॉलम कसे फिलअप होतील, दोन सिम्पल स्टेटमेंट आहेत त्या ठिकाणी पी आणि क्यू. आफ्टर दॅट एका ठिकाणी निगेशन पी आलेला आहे, मला त्याच्याही कॉलमची गरज आहे. एका ठिकाणी निगेशन क्यू आलेला आहे, दोघांच्याही कॉलमची गरज आहे. म्हणजे मी या ठिकाणी निगेशन पीचा कॉलम घेतो, त्यानंतर या ठिकाणी निगेशन ऑफ क्यूचा कॉलम घेतो. तुम्ही कॉलम मागे पुढे झाले तर काही अडचण नाही आहे, म्हणजे कॉलमची पोझिशन जर बदलली तर काही हरकत नाही, ते सुद्धा करेक्टच असतं. ओके, आफ्टर दॅट आपलं आता एक एक काम आपण सॉल्व करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल मला हा ब्रॅकेट माहीत पाहिजे. आता निगेशन पी तर ऑलरेडी तयार झाला, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट मिळालं. राहिला हा सेकंड ब्रॅकेट. तर सेकंड ब्रॅकेटमध्ये काय झालेलं आहे ते परत एकदा ऑब्झर्व करू आपण. या ठिकाणी हा एक परत ब्रॅकेट आला, म्हणजे इट इज द फर्स्ट अँड इट इज द सेकंड. ओके, त्यामध्ये क्यू ऑलरेडी नोन आहे, फक्त राहिला प्रॉब्लेम कोणाचा, पी ऑर नॉट क्यूचा. तर मग आधी काय करावं लागेल, आपल्याला पी ऑर नॉट क्यूसुद्धा मिळवावं लागेल. त्यासाठी पी आणि नॉट क्यू दोन्ही अवेलेबल आहेत. ओके, म्हणजेच मी या ठिकाणी पुढचा कॉलम जो फिलअप करतो तो पी ऑर नॉट क्यूचा घेतो. ठीक आहे, आफ्टर दॅट आता बघा पी ऑर नॉट क्यू पण आहे आणि अँड क्यूसुद्धा आपल्याकडे आहे, म्हणजे हाही कॉलम आहे आणि हाही कॉलम आहे. मग दोन्ही कॉलममध्ये आपल्याला काय करायचं, कंजंक्शन, म्हणजे तयार होईल हे पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट, म्हणजे सेकंड सिम्पल स्टेटमेंट. ओके, म्हणून मी त्याचा कॉलम फिलअप करतो. मीन्स इट इज पी ऑर नॉट क्यू. ठीक आहे, अँड इट इज अँड क्यू असं आलेलं आहे, म्हणून मग मी तो कॉलम पण घेतला ना. आता हे पण ब्रॅकेट आपल्याकडे अवेलेबल आहे. आता काय पाहिजे की निगेशन पी आणि या कॉलममध्ये आपल्याकडे परत कंजंक्शन घ्यायचं आहे. म्हणजे मी लिहितो आता इट इज निगेशन पी. ओके, आणि अँड, तर अँड पाहिजे म्हणून मी अँड घेतो त्या ठिकाणी. आणि हा पूर्ण ब्रॅकेट कसा आहे, इट इज पी ऑर नॉट क्यू. ओके, अँड इट इज क्यू. तर अशा पद्धतीने आपल्याला आता ट्रूथ टेबलमध्ये कॉलम तयार करायचे आहेत. एकदा कॉलम तयार झाले की आपलं नंतर काम असतं फक्त ट्रूथ व्हॅल्यूज फिलअप करणे. तर ट्रूथ व्हॅल्यूज फिलअप करण्यासाठी लक्ष द्या. आता टोटल नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट दोनच आहेत, म्हणजेच ट्रूथ व्हॅल्यूला आपण डिस्ट्रीब्यूट असं करतो, ट्रू ट्रू, इट इज फॉल्स फॉल्स, इट इज ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ठीक आहे, आफ्टर दॅट नॉट पी म्हणजे निगेशन ऑफ पी. पीचं निगेशन ट्रू ट्रू फॉल्स फॉल्सचं निगेशन होईल फॉल्स फॉल्स, इट इज ट्रू ट्रू. असं स्पीडने तुम्हाला फिलअप करता आलं पाहिजे. निगेशन क्यू माहिती आहे, क्यू टी एफ असतो, त्याचं निगेशन एफ टी आणि एफ टी झालं असतं. ओके, या स्पीडने आपले ट्रूथ टेबल फिलअप झाले पाहिजे. पी ऑर नॉट क्यू, ऑर काय सांगतो, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. पण कोणाकोणामध्ये ऑर आहे किंवा डिस्जंक्शन आहे, पी आणि निगेशन क्यूमध्ये, म्हणजे पी आणि निगेशन क्यूमध्ये ऑर आहे. मग ऑरचे कंडिशन चेक करायचे की दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स लिहा, अदरवाईज ट्रू लिहा. मग दोन्ही फॉल्स कुठे मिळतात,
यस याच पोझिशनला मिळतात, म्हणजे मी इथे फॉल्स लिहितो. अँड इन ऑल अदर केसेस इट गिव्ज अस ट्रू. ओके, आफ्टर दॅट आता हा कॉलम तयार आहे आणि कंजंक्शन आहे. कोणासोबत आहे कंजंक्शन? या ब्रॅकेटचं क्यू सोबत. मग हा ब्रॅकेट आणि क्यूचा कॉलम आपल्याला चेक करायचा. आणि कंजंक्शन काय सांगतो की दोन्ही व्हॅल्यू जर व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू लिहा, अदरवाईज फॉल्स लिहा. मग मी हा कॉलम आणि क्यूचा कॉलम ऑब्झर्व करतो आणि तिथे व्हॅल्यू फिलअप करतो. ओके, बोथ आर ट्रू मीन्स गिव्ज अस ट्रू. दोन्ही ट्रू आहेत का? नाही आहेत. बाकीच्या ठिकाणी नाही आहेत मीन्स इट गिव्ज अस फॉल्स अँड फॉल्स. ओके, तर हा झाला आपल्याकडे हा ब्रॅकेट तयार. दॅट इज नथिंग बट दिस सेकंड स्टेटमेंट. आता आपल्याकडे निगेशन पी सुद्धा अवेलेबल आहे आणि हा ब्रॅकेटसुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे दोघांचं काय करायचं? कंजंक्शन. मग कंजंक्शनसाठी इट इज 1 and 2 मीन्स दिस अँड दिस. या दोघांचं कंजंक्शन आपण घेणार आहे. ओके, तर निगेशन पीवाला हा कॉलम आहे आणि हा कॉलम आहे. मग कंजंक्शन तर ऑलरेडी सांगितलं की दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग या दोघांमध्ये दोन्ही ट्रू चेक करा, अदरवाईज फॉल्स लिहित घ्या. दोन्ही ट्रू आहेत का? नाही आहे. दोन्ही ट्रू आहेत का? नाही आहेत. इथे पण दोन्ही ट्रू आहेत का? नाही आहेत. इथे पण दोन्ही ट्रू आहेत का? नाही आहेत. म्हणजेच काय करायचं? सगळ्याच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज या कशा येतात? फॉल्स. दिस इज फॉल्स, दिस इज फॉल्स अँड दिस इज ऑल्सो फॉल्स. दिस इज द एक्झाम्पल नंबर 5. नाव द एक्झाम्पल नंबर 6. परत एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करायचं एक्झाम्पलला आणि कॉलम्स वगैरे फिलअप करायचे. लक्ष द्या, या ठिकाणी फक्त दोनच सिम्पल स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. ओके, तर आपल्याकडे माहिती आहे पी क्यू असेल तर 4 ट्रूथ व्हॅल्यूज येतात किंवा 4 रोज येतात. त्यांना आपण डिस्ट्रीब्यूट असं करतो, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आणि आफ्टर दॅट इथे निगेशन पी निगेशन क्यू आलेला आहे, म्हणजे मी निगेशन पी आणि निगेशन क्यूचे कॉलम घेतो. निगेशन पी आणि निगेशन क्यू कसे येतात ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मागच्या एक्झाम्पलमध्ये झालं आपलं ते. ओके, आफ्टर दॅट आता गरज कशाची आहे? हा पूर्ण ब्रॅकेट मला मिळवायचा आधी, त्यानंतर हा पूर्ण ब्रॅकेट मिळवायचा, नंतर त्या दोघांचं कंजंक्शन घ्यायचं. मग हा ब्रॅकेट मिळण्यासाठी मला या प्रत्येक ब्रॅकेटमध्ये टर्म्स नोन आहे का ते ऑब्झर्व करा. ट्रूथ टेबलमध्ये ऑलरेडी नॉट पी अवेलेबल आहे, ऑलरेडी नॉट क्यूसुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे त्यांचं काय पाहिजे? सिंगल वे इम्प्लिकेशन. म्हणजे इम्प्लिकेशन आपल्याला गरज आहे. म्हणजे सरळ सरळ दोन्ही माहीत असल्यामुळे मी त्या दोघांचाही कॉलम या ठिकाणी फिलअप करणार किंवा तयार करणार. ओके, आफ्टर दॅट निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजे या ठिकाणी निगेशन क्यू पण आहे आणि निगेशन पी पण आहे. मग तोही कॉलम मी या ठिकाणी घेऊ शकतो. इट इज निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. यामध्ये फक्त ॲरो डायरेक्शनचा फरक येतो. ओके, आफ्टर दॅट हे दोन्ही अवेलेबल झाले. आता हाही अवेलेबल आहे, म्हणजे फर्स्ट इज अवेलेबल, सेकंड इज ऑल्सो अवेलेबल. त्या दोघांमध्ये आलेलं आहे कंजंक्शन, म्हणून मी या ठिकाणी आता कंजंक्शन घेतो. इट इज निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ओके, सॉरी, निगेशन क्यू. ओके, नाउ निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ओके, तर तो आता लास्ट कॉलम तसा तयार होतो. आफ्टर दॅट आता फक्त आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू सॉल्व करायचे आहेत. सॉल्व करणारे ट्रूथ टेबल पहा. 1 वे इम्प्लिकेशन आहे या दोघांमध्ये. इम्प्लिकेशन सांगतो फर्स्ट मस्ट बी ट्रू, सेकंड मस्ट बी फॉल्स, देअरफॉर इट इज फॉल्स, अदरवाईज ट्रू. ओके, यामध्ये फर्स्ट ट्रू असेल तरच सेकंडला ऑब्झर्व करतात, मग नाहीतर अदरवाईज ऑब्झर्व करायची गरज नाही. ट्रू आहे का? नाही आहे. ट्रू आहे का? नाही आहे. मग हा ट्रू आहे, सेकंड फॉल्स येतो का? चेक करा. यस, इट इज फॉल्स, देअरफॉर आन्सर इज फॉल्स. ट्रू आहे, हा पण ट्रू आहे, मीन्स इट इज नॉट फॉल्स, मीन्स ऑल आर नथिंग बट द ट्रू. ओके, हा झाला कॉलम फिलअप. आफ्टर दॅट निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. फक्त ॲरो डायरेक्शन बदलली, ते ॲरो डायरेक्शन या वेने असणार आहे. फर्स्ट म्हणजेच काय? फर्स्ट स्टेटमेंट आता निगेशन क्यू आहे, सेकंड निगेशन पी आहे. म्हणून मग या ठिकाणी परत एकदा ऑब्झर्व करायचं. फर्स्ट ट्रू असेल तरच सेकंड चेक करायचा. फर्स्ट ट्रू आहे का? नाही आहे. यस, फर्स्ट ट्रू आहे. सेकंड फॉल्स आहे का? यस आहे. म्हणजे ट्रू इम्प्लाइज फॉल्स सारखं आहे, मीन्स इट गिव्ज अस फॉल्स. आफ्टर दॅट या ठिकाणी चेक करा. नाही आहे, पहिला ट्रू नाही आहे, म्हणजेच दुसरा चेक करायची गरज नाही. ट्रू, दुसरा सुद्धा ट्रूच आहे, म्हणजेच या ठिकाणी ते फॉल्स येणार नाही. आफ्टर दॅट इट इज देअरफॉर इट इज ऑल्सो ट्रू. ओके, तर यामध्ये अशा कंडिशन्स फिलअप होतात. आफ्टर दॅट हा पण माहिती आहे, हा पण माहिती आहे, दोघांचं काय? कंजंक्शन. कंजंक्शनची कंडिशन ऑर्डर लिहिलेली आहे. ट्रू अँड ट्रू इज ऑलवेज ट्रू, अदरवाईज फॉल्स. चेक करा दोन्ही ट्रू कुठे आहेत? या ठिकाणी इट इज ट्रू. हे होतं एक्झाम्पल नंबर 6. आफ्टर दॅट मी काय करतो पहा, एक्झाम्पल नंबर 7 हे तुमच्यासाठी ॲज ए होमवर्क म्हणून सोडून, कारण 2x2च्या आधी एक्झाम्पल्स आपण घेतले, 6 नंबर घेतला, फर्स्ट सेकंड घेतलं, तर 2x2 स्टेटमेंटवाले तुम्ही एक्झाम्पल आता सॉल्व करू शकता. हे तुम्ही घरी स्वतः ट्राय करा. ओके, एक्झाम्पल नंबर 8. ओके, एक्झाम्पल नंबर 8मध्ये पहा, परत आपल्याला हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे एका स्टेटमेंटसारखं सांगितलं मी. परत एकदा हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजेच एक स्टेटमेंट. ओके,
तर या दोन स्टेटमेंटमध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. ओके, आफ्टर दॅट काय करायचं पहा, आता हा पूर्ण ब्रॅकेट घ्या. हा पूर्ण ब्रॅकेट घेतल्यानंतर त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे पहा, 3 सिंपल स्टेटमेंट आहेतच. पी क्यू आर असल्यामुळे मी तिघांच्याही व्हॅल्यूज या ठिकाणी लिहिल्या, पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट आणि आर स्टेटमेंट यांचे कॉलम्स. आणि 3 स्टेटमेंट असतील तर डिस्ट्रीब्युशन कसं असतं ट्रूथ व्हॅल्यूचं हे माहिती आहे ऑलरेडी. 4 ट्रू 4 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, त्यानंतर 1 ट्रू 1 फॉल्स, अशा पद्धतीने आपण ते फिलअप करतो. आफ्टर दॅट आपल्याला या ठिकाणी यायचं की हा जो पूर्ण ब्रॅकेट मिळवायचा, त्यासाठी आपल्याला हे परत ब्रॅकेट आलेलं आहे आणि याचं पी सोबत इम्प्लिकेशन आहे. म्हणजेच काय, पी इम्प्लाइज दिस इज द अनदर वन. मग हे पूर्ण मिळवण्यासाठी पी तर ऑलरेडी अवेलेबल आहे, पण क्यू इम्प्लाइज आर आपल्याकडे नव्हता, म्हणून मी या ठिकाणी क्यू इम्प्लाइज आरचा कॉलम फिलअप केला. ओके, आफ्टर दॅट क्यू इम्प्लाइज आरचा कॉलम मिळाल्यानंतर आता क्यू इम्प्लाइज आर आणि पी अवेलेबल आहेत, म्हणजे या पूर्ण स्टेटमेंटचा आपण कॉलम घेऊ शकतो. दॅट इज पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आरचा कॉलम आपण आता या ठिकाणी फिलअप केला. आफ्टर दॅट त्यानंतर आपण सेकंडच्याकडे येऊ. ओके, तर छोटे छोटे पार्ट आपण पहिल्यांदा फिलअप करणार. आफ्टर दॅट मोठे मोठे स्टेटमेंट आपण लिहिणार. तर फर्स्ट ऑफ ऑल पी अँड क्यू इम्प्लाइज आर असं आलेलं आहे. तर आपल्याकडे आर स्टेटमेंट अवेलेबल आहे, म्हणजे ते या ठिकाणी, बट पी अँड क्यू अवेलेबल नव्हता, म्हणून मी काय करतो, आधी पी अँड क्यूचा कॉलम घेतो. म्हणून परत एकदा पी अँड क्यूचा कॉलम आपण या ठिकाणी घेतला. आफ्टर दॅट पी अँड क्यू मिळाल्यानंतर हाही अवेलेबल आहे, हाही अवेलेबल आहे, त्या दोघांचं इम्प्लिकेशन आहे, म्हणजे या दोघांचं आता इम्प्लिकेशन ते मी या ठिकाणी लिहितो. पी अँड क्यू इम्प्लाइज आरचा एक कॉलम येईल, तो कॉलम या ठिकाणी आला. आफ्टर दॅट आता हे पूर्ण स्टेटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे या ठिकाणी, आणि हे पूर्ण स्टेटमेंट अवेलेबल आहे ते या ठिकाणी. एकदा कॉलम घेतले आपण की त्यानंतर आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज फक्त फिलअप करायचे आहेत. ट्रूथ व्हॅल्यू कशा फिलअप करणार आहे आपण आता ते सोबत घेऊ. पहा, क्यू इम्प्लाइज आर, इम्प्लिकेशनचं ऑलरेडी माहिती आहे रूल, ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. तर काय होईल पहा, क्यू आणि आरमध्ये ट्रू फॉल्स कुठे आहेत ते चेक करा. इट इज जस्ट फॉल्स, इथे ट्रू फॉल्स आहेत, इट इज फॉल्स. आफ्टर कुठेच नाही आहेत, म्हणजे उरलेल्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला फक्त ट्रू लिहित घ्यायच्या त्या अशा पद्धतीने. ओके, आफ्टर दॅट पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, म्हणजे यांचं आणि यांचं इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनचा रूल ऑलरेडी माहिती आहे, ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. परत या दोन कॉलममध्ये तेच ऑब्झर्व करायचं की टी एफ कुठे दिसतात, आणि सिक्वेन्स महत्त्वाचा, आधी ट्रू पाहिजे नंतर फॉल्सच पाहिजे. ओके, या ठिकाणी नाही आहे, या ठिकाणी आहे, म्हणजे मी या ठिकाणी फॉल्स लिहितो. ओके, आफ्टर दिस फक्त चेक करत जाणे. ओके, अदर ठिकाणी येणार नाहीच, मीन्स इट इज ट्रू अँड ऑल आर नथिंग बट द ट्रू. ओके, दीज आर ट्रूज, असं तुम्हाला फिलअप करायचं. आफ्टर दॅट पी अँड क्यू, पी आणि क्यूचं कंजंक्शन आहे. तर पी आणि क्यू म्हणजे हे दोन, जिथे ट्रू असतील तिथे ट्रू लिहा, अदरवाईज फॉल्स लिहा. ओके, ह्या दोन ठिकाणीच ट्रू येतील, कारण बाकीच्या ठिकाणी कुठेच ट्रू नाही आहेत. अदर ठिकाणी आपल्याला फॉल्स लिहायची. इट इज ट्रू अँड इन ऑल अदर केसेस इट बिकम्स फॉल्स. तर अदर ठिकाणी आपल्याला सहसा स्ट्रेट फॉरवर्ड फॉल्स लिहायचे. आता पी अँड क्यूचं इम्प्लिकेशन आहे आर सोबत. तर पी अँड क्यू हे पहिलं स्टेटमेंट झालं आणि आर हे दुसरं स्टेटमेंट झालं, म्हणजे सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे इम्प्लिकेशनसाठी. मग आधी हे आणि नंतर इकडे. ओके, जर इथे टी असेल इकडे एफ असेल तर इथे एफ लिहा, अदरवाईज ट्रू लिहा. ओके, मग चेक करतो मी, या ठिकाणी ट्रू दिसतील. आणि एक माहीत आहे की ट्रूज फक्त चेक करायचा, जर ट्रू असेल तरच सेकंडला चेक करा, अदरवाईज तर काही चेक करायची गरज नाहीच आहे. इथे ट्रू आहे, इकडे ट्रू आहे का चेक करा. सॉरी, इकडे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे का चेक करा. नाही आहे, इथे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे का. यस, इट इज फॉल्स. ओके, आफ्टर दॅट या कॉलममध्ये जर बघितलं तर सगळेच फॉल्स आहेत, म्हणजे पहिलीच पोझिशन सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे दुसरी काही ऑब्झर्व करायची गरज नाही, म्हणजे रिमेनिंग्स आर नथिंग बट द ऑल आर ट्रू. ओके, मला चेक करायची, मेन कंडिशन चेक करा, पटापट ट्रूथ टेबल फिलअप होतात. ओके, आफ्टर दॅट आपल्याला गरज आहे आता या दोघांमध्ये इम्प्लिकेशन, हा आणि हा कॉलम. ओके, या दोघांमध्ये इम्प्लिकेशन जर पाहिजे असेल तर डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन काय सांगतं की दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज सेम असतील तर ट्रू असते आन्सर, अदरवाईज फॉल्स असते. मग या दोघांमध्ये आपल्याला ऑब्झर्व करायचं की दोन्ही सेम आहेत का. यस, या ठिकाणी दोन्ही सेम आहेत, देअरफॉर इट इज ट्रू. ओके, दोन्ही सेम आहेत, ऑल्सो इट इज ट्रू. ओके, दोन्ही सेम, दोन्ही सेम, दोन्ही सेम, दोन्ही सेम. ओके, दोन्ही सेम, सगळ्या ठिकाणी सेम येतात, मीन्स ऑल द व्हॅल्यूज आर नथिंग बट द ट्रू. इट इज बाय कंडिशनल. ओके, बाय कंडिशनलमध्ये असं असतं, दोन्ही जर ट्रूथ व्हॅल्यू सारखे असतील तर आन्सर आपलं ट्रू असतं. ओके, यानंतर येतं एक्झाम्पल नंबर 9. तर एक्झाम्पल नंबर 9 आणि 4 सारखे होते, ते आपण ऑलरेडी सॉल्व केलं. आफ्टर दॅट येतं एक्झाम्पल नंबर 10. तर मला तरी वाटते की एक्झाम्पल नंबर 10 ऑलरेडी असंच तुम्हाला फिलअप करायचं. 3 स्टेटमेंट आहेत त्यामध्ये, पी
क्यू आणि आर, आणि हे ॲज अ लेफ्ट ॲज अन होमवर्क, म्हणजे तुमच्यासाठी मी सोडून देतो की जे तुम्हाला घरी ट्राय करायचं तुम्ही स्वतः ट्राय करू शकता. दॅट इज नथिंग बट द एक्झाम्पल नंबर एक्सरसाइज 1.2च्या अंडर सेकंड क्वेश्चन येतो. ठीक आहे, तर त्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल लॉजिकल इक्विवॅलन्सचे एक्झाम्पल चेक करायचे. तर फर्स्ट एक्झाम्पल इज नथिंग बट निगेशन ऑफ पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विवॅलंट टू पी ऑर क्यू अँड नॉट पी. लॉजिकल इक्विवॅलन्समध्ये काय असतं की दोन स्टेटमेंट पॅटर्न दिले असतात. समजा पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नला ए नाव देतो आणि दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नला बी नाव देतो. या दोघांचेही ट्रूथ टेबल आपल्याला काढायचे असतात, पण आपण काय करतो की दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल कंबाईनच घेतो. कंबाईन म्हणजे एकाच ट्रूथ टेबलमध्ये आपण दोन्ही ट्रूथ टेबल ॲडजस्ट करतो. ठीक आहे, तर असे तुम्हाला ट्रूथ टेबल करायचे. आणि लॉजिकल इक्विवॅलन्स म्हणजेच हा या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूमधल्या या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज जर सेम येत असतील तर आपण त्यांना लॉजिकली इक्विवॅलंट म्हणतो. कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्याचे डेफिनेशन्स वगैरे लर्न केलेले. ठीक आहे, पण परत एकदा आता एक्झाम्पलच्या मदतीने तुम्हाला ते एकदम इझी वेने समजतं. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं लक्ष द्या की जे स्टेटमेंट पॅटर्न आहेत त्यामध्ये किती नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट येतात ते आयडेंटिफाय करा. दोघांमध्ये विचार केला तर पी आणि क्यू दोनच आहेत. मग दोन सिम्पल स्टेटमेंट असतील तर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण कशा घेतो ते या ठिकाणी. ओके, लॉजिकल इक्विवॅलन्समध्ये आधी आपण कॉलमला नावं देणार आहे, कारण आपल्याला लॉजिकल इक्विवॅलन्स लिहिताना त्या कॉलम नंबरची गरज पडते. तर आफ्टर दॅट आता हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे या एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे दोन सिम्पल स्टेटमेंट आहेत, एक पी आणि क्यू असे दोन सिम्पल स्टेटमेंट आलेले आहेत. मग या दोन सिम्पल स्टेटमेंटला ओके हे दोन्हीच्या दोन्ही जे सिम्पल स्टेटमेंट आलेले आहेत या दोन्ही सिम्पल स्टेटमेंटमध्ये आता हे जे एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे यामध्ये दोन स्टेटमेंट पॅटर्न आहेत. दिस इज फर्स्ट अँड दिस इज सेकंड. दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नमध्ये दोन सिम्पल स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. आणि ऑलरेडी माहिती आहे पी आणि क्यू जर आपल्याकडे दोन सिम्पल स्टेटमेंट असतील तर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा लिहायच्या हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, दोन सिम्पल स्टेटमेंट असतील तर ट्रूथ व्हॅल्यू आपण त्याला डिस्ट्रीब्यूट असं करतो, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, आफ्टर दॅट ट्रू फॉल्स. ओके, त्यानंतर एक एक स्टेटमेंट पॅटर्न आपण कंप्लीट करत जाऊ. फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न जर विचार केला तर निगेशन पी अँड क्यू असं आहे. तर आपल्याला या क्यू आणि निगेशन पीमध्ये कंजंक्शन आहे. तर आधी आपल्याकडे निगेशन पीचा कॉलम नाही आहे, म्हणजे मी पुढचा कॉलम जो घेतो तो निगेशन पीचा घेतो. ठीक आहे, तर निगेशन पीचा कॉलम आहे म्हणून मग आता त्याचे आपण निगेशन पीचे निगेशन तुम्हाला सगळ्यांना येतील. ट्रूचं निगेशन असतं फॉल्स आणि फॉल्सचं निगेशन असतं ट्रू. ओके, आफ्टर दॅट कॉलम नंबर 4 आता निगेशन पी पण आहे आणि क्यू पण आहे. मग त्यांचं कंजंक्शन, मग या दोघांचं कंजंक्शन मी घेतो कॉलम नंबर 4मध्ये. इट इज निगेशन पी अँड क्यू. ओके, अँड काय सांगतो ऑलरेडी सगळ्यांना माहिती की अँड इज कंजंक्शनमध्ये दोन्ही जर स्टेटमेंट ट्रू असतील तर ॲन्सर ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स. मग आपल्याला ऑब्झर्व करायचं की निगेशन पी आणि क्यूमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू लिहा, अदरवाईज फॉल्स लिहा. या ठिकाणी चेक करा, यस एकाच ठिकाणी दोन्ही ट्रू आहेत. इन ऑल अदर केसेस इट मस्ट बी फॉल्स. ओके, तर ह्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यूज कशा येतील, फॉल्स येतील. आफ्टर दॅट आता मी जातो दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नच्याकडे. या ठिकाणी या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आता काय काय गरज आहे आणि कसं सॉल्व करणार आहे पहा. हे झालं एक ब्रॅकेट म्हणजे एक स्टेटमेंट सिम्पल स्टेटमेंट सारखं घ्यायचं आणि हे म्हणजेच दुसरं सिम्पल स्टेटमेंट. मग या दोघांमध्ये आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं आहे. तर निगेशन पीचा कॉलम ऑलरेडी आहे तो कॉलम नंबर 3, पण मग राहिलं कोण, पी ऑर क्यूचा कॉलम आपल्याकडे नाही आहे, म्हणजेच पुढचा कॉलम तुम्हाला आधी पी ऑर क्यू माहीत करून घ्यायचा, म्हणजेच त्याचा कॉलम घ्यायचा. ओके, मग आता पी ऑर क्यूचा कॉलम पण तयार होईल. एकदा पी ऑर क्यू तयार झाला की निगेशन पी ऑलरेडी आहेच, मग या दोघांमध्ये काय कंजंक्शन, म्हणून पुढचा कॉलम जो येतो तो मी असा घेतो, इट इज पी ऑर क्यू ओके अँड निगेशन पी. ओके, तर असे कॉलम आता फक्त जस्ट ट्रूथ व्हॅल्यू फिलअप करा. तर ट्रूथ व्हॅल्यू फिलअप केले आपण तर काय होईल पहा, पी ऑर क्यू सगळ्याला माहीत आहे. पी ऑर क्यूमध्ये काय असतं, दोन्ही फॉल्स असतील तर डिस्जंक्शन फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू. या केसमध्ये हा फॉल्स येतो. इन ऑल अदर केसेस इट गिव्ज अस ट्रू. ओके, आफ्टर दॅट पी ऑर क्यू अँड नॉट पी म्हणजे यांचं कंजंक्शन. पी ऑर क्यू इथे आणि अँड नॉट पी म्हणजे या कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 3चं कंजंक्शन म्हणजे अँडसाठी ही कंडिशन आहे, दोन्ही ट्रू तर ट्रू अदरवाईज फॉल्स. म्हणजेच काय होईल आता लक्ष द्या, यामध्ये या दोघांचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं. इट इज अगेन ट्रू, अदरवाईज इन ऑल द केसेस इट इज फॉल्स. इट इज फॉल्स अँड इट इज ऑल्सो फॉल्स. ओके, तर आता काय करायचं, ॲन्सर कसं लिहायचं. ॲन्सर मी ओरली सांगतो, तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन केलं तर चालतं. ओके, आता जे स्टेटमेंट पॅटर्न होते तर हा पहिला स्टेटमेंट पॅटर्न आपल्याकडे दिसतो कॉलम नंबर
4मध्ये आणि दुसरा स्टेटमेंट पॅटर्न आलेला आहे कॉलम नंबर 6मध्ये. म्हणजे तुमचा आन्सर या खाली टेबलच्या खाली असं लिहायचं, ट्रूथ टेबलच्या खाली असं आन्सर लिहायचं, ऑल द एंट्रीज इन द कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 6 आर सेम, देअरफॉर बोथ द स्टेटमेंट पॅटर्न्स आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. आणि त्या खाली आन्सर लिहायचं, निगेशन पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू प्युअर क्यू अँड नॉट पी. ओके. हां, नाव द एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 एकदम सिम्पल आहे. त्याचा ट्रूथ टेबल तुम्ही स्वतः तयार करा आणि डिसाईड करा की वेदर द बोथ द स्टेटमेंट पॅटर्न्स आर लॉजिकली इक्विव्हॅलंट ऑर नॉट. मी आता डायरेक्टली येतो एक्झाम्पल नंबर 3वर. ठीक आहे, तर एक्झाम्पल नंबर 3 आपण सॉल्व्ह करू. परत एकदा एक्झाम्पल नंबर 3मध्ये आपल्याला दोनच सिम्पल स्टेटमेंट दिसतात, पी आणि क्यू. याही स्टेटमेंट पॅटर्नमध्ये पी क्यूज आहेत आणि इकडे पण पी क्यूज आहेत. ओके, तर आधी काय करू आपण, त्यांचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सपोज दॅट दोन सिम्पल स्टेटमेंट आहेत, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज तुम्हाला अशा घ्यायच्या, पी क्यू. ओके, या फॉर्ममध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स या फॉर्मॅटमध्ये. आफ्टर दॅट पहिला स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम कोणता येतो, पी इम्प्लाइज क्यू. म्हणून मग मी या ठिकाणी पी इम्प्लाइज क्यू चा एक कॉलम घेतो, म्हणजे आपल्याकडे ही लेफ्ट साईड म्हणजे लेफ्ट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न तयार होईल. आफ्टर दॅट राईट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न कसं तयार करू, त्याचे कॉलम फिलअप करू आधी. तर हा निगेशन ऑफ ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट आहे म्हणजेच काय, एक पूर्ण सिम्पल स्टेटमेंट. मग जर निगेशन ऑफ हे पूर्ण सिम्पल स्टेटमेंट सारखं आपण बिहेव करतो, मग आधी तुम्हाला निगेशन या पूर्ण ब्रॅकेटचं घ्यायचं, पण मग आधी हा ब्रॅकेट माहीत पाहिजे. त्यासाठी गरज कशाची ते लक्ष द्या. हा ब्रॅकेट आहे म्हणजे हे स्टेटमेंट आपल्याला मिळवायचंच आहे, दॅट इज प्युअर क्यू. मग प्युअर क्यू कसा, पी माहिती आहे क्यू माहिती आहे, त्यामध्ये डिस्जंक्शन आहे, डिस्जंक्शनचा एक कॉलम घ्या. आफ्टर दॅट निगेशन ऑफ पी अँड क्यू आलेला आहे, तर आधी पी अँड क्यू तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. आफ्टर दॅट तुम्हाला त्याचं निगेशन घ्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आधी प्युअर क्यू मिळवणे मस्ट आहे, त्यानंतर पी अँड क्यू मिळवा, नंतर त्याचं निगेशन घ्या. म्हणजे असे कॉलम्स तुम्हाला टाकत जायचं आणि त्यानंतर तुम्ही दोघांचं कंजंक्शन घेऊ शकता. जर कंजंक्शन घेतलं तर तुमच्याकडे हे पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट तयार होईल आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटचं नंतर निगेशन घ्यायचं. म्हणजे कॉलम पास सिक्वेन्शियली कॉलम तुम्हाला असे घेत जायचं. फर्स्ट ऑफ ऑल मी त्या ब्रॅकेटमध्ये पहिला कॉलम फिलअप करतो, इट इज प्युअर क्यू. ठीक आहे. आफ्टर दॅट आपल्याला पाहिजे होता पी अँड क्यू, तर नंतर मी पी अँड क्यूचा कॉलम घेतला. त्यानंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू, कारण ब्रॅकेटच्या बाहेर तो निगेशन पी अँड क्यू आलेला आहे. आता काय झालं की प्युअर क्यू आणि निगेशन पी अँड क्यू हे दोन्ही मिळाले, त्या दोघांमध्ये कोण आलेला आहे, कनेक्टिव्ह कंजंक्शन. म्हणजे मेन कनेक्टिव्ह दोघांमध्ये कंजंक्शन असल्यामुळे मी पुढच्या कॉलममध्ये असं लिहितो, प्युअर क्यू अँड इट इज निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, तर हे झालं आपलं ते पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट. आफ्टर दॅट कॉलम नंबर 8मध्ये या पूर्ण ब्रॅकेटचं निगेशन आलेलं आहे, म्हणून मी त्या पूर्ण ब्रॅकेटचं निगेशन घेतो. इट इज निगेशन ऑफ ओके पी ऑर क्यू अँड इट इज निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, जर समजा तुम्हाला कॉलम पाडायला अडचण आली तर असं स्टेप बाय स्टेप जायचं, कॉलम फिलअप करत जायचं. एकदा कॉलम तयार करता आले तर ट्रूथ व्हॅल्यूज सॉल्व करणे खूप सिम्पल आहे, ते आता तुम्ही सॉल्व करू शकता. एक एक घेत जाऊ आपण. हे पी इम्प्लाइज क्यूचा आपला मेन कंडिशनलचा ट्रूथ टेबल आहे, तो पाठच होता आपला, तो तुम्ही डायरेक्टली फिलअप केला तर चालतो. टी एफ टी टी. ओके, टी एफ असेल तर एफ असतो, अदरवाईज फॉल्स असतो. डिस्जंक्शन आहे, डिस्जंक्शनचा ट्रूथ टेबलसुद्धा प्रिपेअर होता. डिस्जंक्शनमध्ये काय असतं, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. इथे दोन्ही फॉल्स असतात म्हणून मी इथे फॉल्स लिहितो, अदरवाईज सगळेच्या सगळे ट्रू येतात. कंजंक्शन आहे पी अँड क्यू, कंजंक्शनचाही ट्रूथ टेबल माहीत होता. कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असले तर ट्रू, अदरवाईज फॉल्स, म्हणजे इथे ट्रू येईल आणि अदरवाईज सगळेच्या सगळे फॉल्स येतील. किती पटापट ट्रूथ टेबल झाला. त्यानंतर कंजंक्शनचं निगेशन आहे, पी अँड क्यूचं निगेशन, म्हणजे याचं निगेशन, ट्रूचं निगेशन या ठिकाणी फॉल्स झालं असतं आणि यांचे निगेशन सगळे ट्रू आले असते. आफ्टर दॅट प्युअर क्यू आणि निगेशन पी अँड क्यू यांचं कंजंक्शन आहे. आता तुम्हाला व्हॅल्यू चेक करायचे आहेत. ओके, तर प्युअर क्यू अँड दिस कॉलम म्हणजे कॉलम नंबर 4 and 6 मध्ये तुम्हाला काय करायचं, कंजंक्शन, म्हणजे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू लिहा, अदरवाईज फॉल्स लिहा. दोन्ही ट्रू आहेत का, नाही आहेत. इथे दोन्ही ट्रू आहेत, मी इथे ट्रू लिहितो. इथे ट्रू आहेत म्हणजेच मी ट्रू लिहितो, अदरवाईज फॉल्स लिहितो. म्हणजेच या ठिकाणी इट इज फॉल्स, इट इज ऑल्सो फॉल्स. आफ्टर दॅट हा पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न मिळाला. या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचं आता निगेशन घ्यायचं. निगेशन तर स्ट्रेट फॉरवर्ड येतं, इट इज निगेशन ऑफ फॉल्स इज ट्रू, निगेशन ऑफ ट्रू इज फॉल्स फॉल्स अँड इट इज ऑल्सो ट्रू. ओके, या पद्धतीने तुम्हाला ते लिहिता येतं. तर आता कॉलम नंबर 3मध्ये आणि कॉलम नंबर 8मध्ये आपले
स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत. लेफ्ट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न कॉलम नंबर 3 मध्ये, राईट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न कॉलम नंबर 8 मध्ये. तर दोघांच्या एंट्रीज सेम येतात का ते ऑब्झर्व करा. यस, या ठिकाणी पी डबल इम्प्लाइज क्यू आलेला आहे. देअरफॉर या ठिकाणी पी डबल इम्प्लाइज क्यू येतो, म्हणून मी पी डबल इम्प्लाइज क्यूनुसार या ठिकाणी ट्रूथ टेबल तयार करतोय. हे बाय मिस्टेक असं घेता आलं, जस्ट रिपीट करतो मी त्याला. ओके, पी डबल इम्प्लाइज क्यूसाठी काय होईल, पी डबल इम्प्लाइज क्यूमध्ये काय असतं, दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर ॲन्सर ट्रू असतं, अदरवाईज ते फॉल्स असतं. मग पी डबल इम्प्लाइज क्यूसाठी दोन्ही व्हॅल्यूज सेम या ठिकाणी आहेत म्हणून इट इज ट्रू, इथे सेम आहेत इथे ट्रू, बाकी सगळेच्या सगळे फॉल्स. ओके, नाव द कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर 8 मध्ये ऑब्झर्व करा. आता कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 8 काय सांगतो पहा. एंट्रीज इन द कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर 8 आर सेम, किंवा यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज मॅच होतात. इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे, इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे, इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे. सगळ्याच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू मॅचच व्हायला पाहिजे. आणि सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू मॅच होत असतील तर ते दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत आपण असं म्हणतो. आणि इक्वेशन फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर त्याला असं लिहितात, पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, नाव द एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 खूप सिम्पल आहे. 2/2 सिम्पल स्टेटमेंट आहेत आणि त्याचे कॉलम जर व्यवस्थित तुम्ही फिलअप केले तर तुम्हाला सुद्धा एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करता येईल. त्यासाठी एक्झाम्पल नंबर 4 मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून सोडून देतो. आफ्टर दॅट एक्झाम्पल नंबर 5. ओके, तर एक्झाम्पल नंबर 5 मध्ये पी क्यू आर असे 3 सिम्पल स्टेटमेंट आलेले आहेत. दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नमध्ये, म्हणजे लेफ्ट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न आणि राईट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न दोघांमध्ये 3-3 सिम्पल स्टेटमेंट आहेत. मग असे जर 3-3 सिम्पल स्टेटमेंट येत असतील दोघांमध्ये समजा, तर काय करायचं पहा, आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू अशा घ्यायच्या असतात. पी क्यू आर 4 ट्रू 4 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. इकडे सुद्धा 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. अशा पद्धतीने आपण ट्रूथ व्हॅल्यूज घेत असतो. ठीक आहे, तर आफ्टर दॅट आपण काय करू, आता एक एक कॉलम वगैरे फिलअप करत जाऊ आणि नंतर ट्रूथ व्हॅल्यूज आपण फिलअप करू सर्वांच्या. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये लेफ्ट साईडचा जर विचार केला तर पी ऑर क्यू हे एक ब्रॅकेट आहे आणि इम्प्लाइज आर, हे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न मिळवण्यासाठी आधी पी ऑर क्यूचा कॉलम माहीत पाहिजे, त्यानंतर आरचा माहीत पाहिजे. तर आरचा कॉलम ऑलरेडी एक्झिस्ट आहे, कॉलम नंबर 3. ओके, आणि राहिला प्रश्न पी ऑर क्यूचा, तर मी काय करतो आता पी ऑर क्यूचा कॉलम घेतो. म्हणजेच या ठिकाणी आपण पी ऑर क्यूचा कॉलम फिलअप करणार. त्यानंतर पी ऑर क्यू माहीत झाला, आर माहीत झाला, म्हणून मी काय करतो या दोघांमध्ये सिंगल वे इम्प्लिकेशन आहे, सिंगल वे इम्प्लिकेशन देतो. म्हणजेच पी ऑर क्यू इम्प्लाइज आर. तर हे झालं लेफ्ट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न. आता तसंच राईट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न पाहिजे. त्यामध्ये काय झालेलं आहे, पी इम्प्लाइज आर हे एक ब्रॅकेट आणि क्यू इम्प्लाइज आर हे एक ब्रॅकेट, या दोघांमध्ये कंजंक्शन आहे. या दोघांमध्ये कंजंक्शन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला हा ब्रॅकेट माहीत पाहिजे आणि हा ब्रॅकेट माहीत पाहिजे. मग हा ब्रॅकेट कसा माहीत होतो ते लक्ष द्या. पी इम्प्लाइज आर इज द फर्स्ट, क्यू इम्प्लाइज आर इज द सेकंड. मग हे दोन्ही माहीत होण्यासाठी मी आता त्यांचे सेपरेटली कॉलम घेतो. फर्स्ट ऑफ ऑल पी इम्प्लाइज आरचा एक कॉलम येईल आपल्या, त्यानंतर क्यू इम्प्लाइज आरचा सुद्धा एक कॉलम येईल आणि त्यानंतर दोघांचं कंजंक्शन, म्हणजेच इट इज पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर. तर हे झाले आपले कॉलम पाडणे. ओके, तर पटापट आपण सगळेचे सगळे कॉलम तयार केले. आता त्यानंतर काय करायचं, या कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यूज फिलअप करत जाऊ. अकॉर्डिंग टू दिस पी ऑर क्यू काय सांगतो, डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन इज ऑलवेज फॉल्स इफ बोथ द स्टेटमेंट्स आर फॉल्स. म्हणजे फॉल्सवर फॉल्स दिसला तर फॉल्स लिहा, अदरवाईज ट्रू लिहा. म्हणजे दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर फॉल्स लिहा. कोणकोणामध्ये, पी आणि क्यूमध्ये. तर पी आणि क्यूमध्ये दोन्ही फॉल्स जिथे दिसतात ते मी लिहितो, नंतर बाकीचे फास्ट लिहितो. दोन्ही फॉल्स मला यस लास्ट 2 पोझिशनला दिसतात, मीन्स इट इज फॉल्स, इट इज ऑल्सो फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू कशा यायला पाहिजे, ह्या इट मस्ट बी द ट्रू. आफ्टर दॅट पी ऑर क्यू आणि आरमध्ये इम्प्लिकेशन आहे, पण पी ऑर क्यू हे पहिलं स्टेटमेंट आहे, आर हे दुसरं स्टेटमेंट आहे. म्हणजे इकडे आधी ट्रू पाहिजे, ओके, त्यानंतर फॉल्स पाहिजे, तरच ॲन्सर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. ओके, म्हणजे हा ट्रू चेक करा आणि हा फॉल्स चेक करा. असं होत असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. नाही आहे, या ठिकाणी आहे कंडिशन सॅटिस्फाय झालेली, या ठिकाणी सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय होते, या ठिकाणी सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय होते, यामध्ये कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. कारण फर्स्ट स्टेटमेंट मस्ट बी ट्रू, सेकंड मस्ट बी फॉल्स, देन इट इज फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. अदरवाईज मी सगळेच्या सगळे या ठिकाणी ट्रूज लिहितो. हा होता यांचा ट्रूथ टेबल. आफ्टर दॅट आपल्याला सेकंड स्टेटमेंट पॅटर्न सॉल्व करायचं, ते म्हणजे हे वालं.
ठीक आहे. तर यामध्ये काय करू आपण, जस्ट पी इम्प्लाइज आर, पी आणि आरमध्ये इम्प्लिकेशन आहे, पी आणि आर म्हणजे हे दोन. ओके, तर यांच्यामध्ये इम्प्लिकेशन म्हणजे पी ट्रू असला पाहिजे आणि क्यू फॉल्स असला पाहिजे, तर उत्तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. ओके, चेक करा, हा ट्रू आहे, फॉल्स आहे, मीन्स इट गिव्ज अस फॉल्स. यस, इट ऑल्सो गिव्ज अस फॉल्स. नो. ओके, तर अदर आर नथिंग बट द ट्रूथ्स. मग तेवढ्याच आपण ऑब्झर्व केले, इट इज ट्रू, इट इज ट्रू, इट इज ट्रू, ट्रू, ट्रू अँड लास्ट इट इज ट्रू. क्यू इम्प्लाइज आर, क्यू इम्प्लाइज आर म्हणजे हे दोन, यांच्यामध्ये क्यू मस्ट बी ट्रू, आर मस्ट बी फॉल्स. चेक करा कंडिशन. यस, इट इज सेकंड पोझिशन इज फॉल्स. यस, धिस पोझिशन इज ऑल्सो फॉल्स. यस, अदर आर ट्रू. मग राहिलेले आपल्याला ट्रू लिहायचे, इट इज ट्रू, इट इज ट्रू, इट इज ट्रू, ट्रू, ट्रू अँड इट इज ट्रू. ओके, आणि लास्टला या ब्रॅकेटमध्ये आणि या ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन आहे, म्हणजे कॉलम नंबर 7 अँड कॉलम नंबर 6 अँड कॉलम नंबर 7. कॉलम नंबर 6 अँड कॉलम नंबर 7 मध्ये कंजंक्शन आहे. कंजंक्शन माहीत आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असतो, अदरवाईज फॉल्स असतो. मग दोन्ही ट्रू चेक करा. यस, या पहिल्या पोझिशनला दोन्ही ट्रूज आहेत. यस, तिसऱ्या पोझिशनला दोन्ही ट्रूज आहेत. धिस पोझिशन इज ऑल्सो ट्रू, धिस इज ऑल्सो ट्रू अँड इट इज ऑल्सो ट्रू. ओके, आणि मग बाकीच्या रिमेनिंग पोझिशन्स कशा आहेत? ओके, ह्या जर ट्रू ट्रू मिळाल्या तर बाकीच्या रिमेनिंग पोझिशन्स ह्या फॉल्स फॉल्स येतील. ओके, तर आता आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स चेक करायचं म्हणजे काय, स्टेटमेंट पॅटर्न इन द कॉलम नंबर 5 अँड स्टेटमेंट पॅटर्न इन द कॉलम नंबर 8 च्या ट्रूथ व्हॅल्यू सारखे येतात का ऑब्झर्व करू. ओके, बोथ आर ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू ट्रू, इट इज फॉल्स फॉल्स, इट इज ट्रू ट्रू, इट इज ट्रू ट्रू. ओके, म्हणजे एंट्रीज इन द कॉलम नंबर 5 and entries in the column number 8 are same, therefore both the statement patterns are logically equivalent. असं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट येतं एक्झाम्पल नंबर 6. जसं एक्झाम्पल नंबर 5 आपण सॉल्व केलं, सेम फॉर्ममध्ये तुम्हाला एक्झाम्पल नंबर 6 सुद्धा सॉल्व करायचं. 3 सिम्पल स्टेटमेंट आहेत, 3 सिम्पल स्टेटमेंटवरून तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. ओके, पी इम्प्लाइज क्यू अँड आर इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड इट इज पी इम्प्लाइज आर. या फॉर्ममध्ये जसं हे एक्झाम्पल सॉल्व करत गेलो त्याच वेने तुम्ही एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व करा. नाव एक्झाम्पल नंबर 8. ओके, परत एकदा लेफ्ट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न आणि राईट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न दोघांमध्ये 3च सिम्पल स्टेटमेंट आहेत. देअरफॉर वी टेक धिस ट्रूथ व्हॅल्यूज ॲज 8. ओके, 8 ट्रूथ व्हॅल्यू घ्यायचे आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन ऑलरेडी नोन आहे सर्वांना. आता फक्त आपल्याला कॉलम फिलअप करायचे लेफ्ट साईडचं मिळवण्यासाठी. ओके, लेफ्ट साईडचं आपल्याला ट्रूथ टेबल मिळवायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल पी आलेला पाहिजे. तर पी ऑलरेडी स्टेटमेंट आहे आपल्याकडे. पी अँड त्याचं कंजंक्शन तुम्हाला क्यू आर आर सोबत घ्यायचं. तर आधी तुम्हाला क्यू आर आरच्या कॉलमची गरज आहे, म्हणून तो क्यू आर आरचा कॉलम आपण फिलअप करू. आफ्टर दॅट आता क्यू आर आर मिळाला आणि पी मिळाला, या दोन कॉलममध्ये किंवा या दोघांमध्ये एक मेन कनेक्ट आलेला आहे, दॅट इज नथिंग बट द अँड. ओके, म्हणून मी या ठिकाणी तो लेफ्ट साईडचा ओके फक्त मी कॉलम घेत जाणार, त्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑटोमॅटिक आपल्याला फिलअप करता येतील. त्यानंतर राईट साईडला जर आलो समजा, तर हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट म्हणजे हे झाले दोन एक प्रकारे सिम्पल स्टेटमेंट सारखे. तर या दोघांमध्ये डिस्जंक्शन आहे. मग या दोघांचं डिस्जंक्शन मला कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आधी मला हा माहीत पाहिजे आणि हाही माहीत पाहिजे, म्हणजे यांचे कॉलम आपल्याला घ्यावे लागतील. तर पी अँड क्यूचा कॉलम मी नंबर 6 देतो, त्यानंतर पी अँड आरचा कॉलम नंबर 7. ओके, आता हे दोन्ही कॉलम आपल्याला मिळतील सॉल्व केल्यानंतर. आफ्टर दॅट काय करायचं, दोघांचं डिस्जंक्शन कसं काढतात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. परत एकदा या ठिकाणी पी अँड क्यू ओके ऑर इट इज पी अँड आर. ठीक आहे, तर हे झालं त्याचं डिस्जंक्शन. तर अशा पद्धतीने ट्रूथ टेबल ड्रॉ करायचे. ते दिसायला खूप किचकट दिसतात, पण ज्यावेळेस आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करतो आणि कॉलम फिलअप करतो ते एकदम सिम्पल आहे. फक्त काळजी घ्यायची तुम्हाला हे कॉलम फिलअप करताना, बस एवढं जरी समजलं तर बाकी ट्रूथ टेबलच्या एंट्रीज वगैरे आता सगळ्यांना सॉल्व करता येत असतील. फर्स्ट ऑफ ऑल क्यू आर आर आता फाइंड आउट करायचा. तर डिस्जंक्शनचं म्हणणं असतं की दोन्ही फॉल्स तर फॉल्स अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स ऑब्झर्व करायचे, इट इज बोथ आर फॉल्स अँड लास्ट पोझिशनला फॉल्स आहेत. ते बाकी ठिकाणी सगळेच्या सगळे ट्रू घ्यायचे. आफ्टर दॅट पी सोबत त्याचं कंजंक्शन आहे, म्हणजेच काय अँड. अँडचं काय सांगतो, अँड सांगतो की दोघंही ट्रू असतील स्टेटमेंट तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असते, अदरवाईज फॉल्स. म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 4 मध्ये मग तुम्हाला असं चेक करायचं ट्रू अँड ट्रू नेहमी करता ट्रू येतो, अदरवाईज फॉल्स असतो. मग कॉलम 1 अँड 4 मी चेक करतो या ठिकाणी. बोथ आर ट्रू, देअरफॉर आन्सर इज ट्रू. यस, इट इज ऑल्सो ट्रू. Yes, it is also true. Okay,
नो, मीन्स ऑल आर नथिंग बट द फॉल्स. these all are all false. आफ्टर दॅट पुढचं स्टेटमेंट पॅटर्न आहे राईट साईडचं. त्यासाठी आपल्याला पी अँड क्यू आणि पी अँड आरची गरज आहे. पी अँड क्यू म्हणजे परत कंजंक्शन ऑफ दिस पी अँड क्यू. दोन ट्रू, जिथे ट्रू असतील तिथे ट्रूले, अदरवाईज फॉल्स. ट्रू ट्रू दोन ठिकाणीच आहेत, बाकी सगळ्या ठिकाणी फॉल्स येतात. मीन्स इट इज ट्रू ट्रू, अदरवाईज इट गिव्ज अस ऑलवेज फॉल्स. ओके, तर हे झालं फॉल्स. त्यानंतर पी अँड आर म्हणजे फर्स्ट अँड थर्ड कॉलममध्ये कंजंक्शन आहे. ठीक आहे, तर मग यांच्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन, ट्रू अँड ट्रू असेल तर ट्रू लिहा, अदरवाईज फॉल्स लिहा. यस, पहिल्या पोझिशनला ट्रू आहे, मी इथे ट्रू लिहितो. आफ्टर दॅट पहिल्या पोझिशनला ट्रू आहे, मी त्या ठिकाणी ट्रू लिहितो. त्यानंतर थर्ड पोझिशनला ट्रू आहे म्हणून ट्रू देतो. आफ्टर दॅट कुठेच ट्रू नाही आहे, मीन्स ऑल आर नथिंग बट द फॉल्स. ठीक आहे, तर हे सगळेच्या सगळे फॉल्स होतील. आणि ॲट लास्ट आपल्याला या दोघांमध्ये पाहिजे डिस्जंक्शन. दोघांमध्ये डिस्जंक्शनचं म्हणणं असते बोथ आर फॉल्स देन ॲन्सर इज फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. बोथ आर फॉल्स देन इट इज फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. मग दोन्ही फॉल्स कुठे येतात ते ऑब्झर्व करा, कॉलम नंबर 6 अँड 7मध्ये. ठीक आहे, 6 अँड 7मध्ये दोन्ही फॉल्सचाच विचार करायचा. यस, इट इज फॉल्स, सगळे फॉल्स आहेत. म्हणजे या ठिकाणी फॉल्स 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 अँड ऑल आर फॉल्स, रिमेनिंग आर ट्रू. ओके, आता दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबल मिळाले. म्हणजे हाही स्टेटमेंट पॅटर्न मिळाला, हाही. फक्त त्यांच्या एंट्रीज सारखे येतात का त्या कॉलममध्ये, रिस्पेक्टिव्ह कॉलममध्ये मी ऑब्झर्व करतो आहे. बोथ आर सेम. ओके, अँड ऑल आर नथिंग बट द सेम. सगळ्याच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू सारख्या आहेत. देअरफॉर आन्सर लिहिताना असं लिहायचं की फ्रॉम कॉलम नंबर 5 अँड 8 ऑल द एंट्रीज आन्सर लिहिताना असं लिहायचं ऑल द एंट्रीज इन द कॉलम 5 अँड 8 आर सेम. Therefore, both the statement patterns means both the statement patterns are logically equivalent and it is equals to P and Q or R is logically equivalent to P and Q or P and R. या पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायचं. नाव द एक्झाम्पल नंबर जस्ट 9मध्ये या परत एकदा लेफ्ट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न, त्यानंतर राईट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न. तर लेफ्ट साईडच्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये 3 सिम्पल स्टेटमेंट आहेत, पी क्यू आर. देअरफॉर आपले पहिले 3 कॉलम तर फिक्सच आहेत, दॅट इज पी क्यू आर. आणि डिस्ट्रीब्युशन कसं असेल माहीत आहे सर्वांना. आफ्टर दॅट आपल्याला लेफ्ट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न मिळवायचं आहे. त्यासाठी गरज कोणाकोणाची आहे पहा. ओके, तर पी ऑर क्यू हे एक स्टेटमेंट झालं, मध्ये ऑर आहे. त्यानंतर या ठिकाणी पी ऑर क्यू सुद्धा एक स्टेटमेंट आहे, पण त्याचं निगेशन आहे. म्हणजे हे तुम्हाला मिळवणे कंपल्सरी आहे. म्हणजे या दोघांचं तुम्हाला आधी हे ब्रॅकेट मिळवणे अर्जंट आहे. हे ब्रॅकेट एकदा मिळालं तुम्हाला की त्यानंतर त्याच्यासोबत आपण कंजंक्शन घेऊ आरचं. ठीक आहे, म्हणजेच लेफ्ट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न तयार होईल. मग बिफोर दॅट आपण स्टेप बाय स्टेप जाणार की हे सगळं ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट मिळवण्यासाठी आधी पी ऑर क्यू पाहिजे, त्यानंतर त्याचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर क्यू सुद्धा पाहिजे. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप कॉलम फिलअप करणार. आधी पी ऑर क्यू जर लिहिला तर त्यानंतर त्याचं निगेशन घेता येतं, म्हणजे हे स्टेटमेंट मिळतं. त्यानंतर हे दोघं मिळाले म्हणजेच त्या दोघांचं मी आता डिस्जंक्शन घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे त्या दोघांचं डिस्जंक्शन या ठिकाणी घेतलं कॉलम नंबर 6मध्ये. आणि राहिला प्रश्न हे पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट मिळालं तर त्याचं कंजंक्शन घ्यायचं आर सोबत. मग हे पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट आहे, त्याचं कंजंक्शन घेतलं मी आर सोबत. ठीक आहे, आफ्टर दॅट फक्त आता ट्रूथ टेबलमध्ये व्हॅल्यूज फिलअप करणे आपलं काम आहे. मग डिस्जंक्शन ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. डिस्जंक्शनमध्ये काय असतं, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग पी आणि क्यूचा कॉलम चेक करा. दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स लिहा, अदरवाईज ट्रू लिहा. चेक करतो मी एंट्रीज. ओके, दोन्ही फॉल्स मला कुठे दिसतात, लास्ट 2 एंट्रीज आर बोथ आर फॉल्स. देअरफॉर आन्सर इज फॉल्स फॉल्स, लास्ट 2 एंट्रीज. आफ्टर दॅट ऑल आर नथिंग बट द ट्रूथ्स. मग बाकीचे सगळेच्या सगळे ट्रू येतात. त्यानंतर याचंच निगेशन आहे या ठिकाणी, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. मग निगेशन ऑफ पी ऑर क्यू तर माहीत आहे, ट्रूथचे निगेशन्स हे फॉल्स असतात. म्हणजे मी फटाफट या ठिकाणी सगळे फॉल्स फिलअप करतो आणि लास्ट 2 एंट्रीज या ट्रू येतील. आफ्टर दॅट याच दोघांचं डिस्जंक्शन आहे, या कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 5चं डिस्जंक्शन. म्हणजेच फॉल्स ऑर फॉल्स तुम्हाला ऑब्झर्व करायचा. फॉल्स ऑर फॉल्स मिळतो का कुठे चेक करा. असेल तर फॉल्स लिहायचं, अदरवाईज ट्रू. फॉल्स ऑर फॉल्स कुठे आहे का, नाही आहे. एकही ठिकाणी फॉल्स ऑर फॉल्स नाही आहे. मीन्स ऑल द आन्सर्स आर नथिंग बट द ट्रू. ओके, दिस इज नथिंग बट द दिस. अँड ॲट लास्ट
या कॉलम नंबर 6चं कंजंक्शन म्हणजे या बॉक्सचं कंजंक्शन आहे आर सोबत, म्हणजे कॉलम नंबर 6चं कंजंक्शन घ्यायचं तुम्हाला कॉलम नंबर 3 सोबत म्हणजेच आर सोबत. ठीक आहे, तर मग हे कंजंक्शन घेत असताना कसं करणार आहे आपण, लक्ष द्या. कंजंक्शन काय सांगतो की दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर आन्सर ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स असतं. ओके, तर कॉलम नंबर आपल्याला ऑब्झर्व करायचं 3 अँड जस्ट 6. ओके, तर बोथ आर ट्रू, देअरफॉर आन्सर इज ट्रू. ओके, it is true, it is again, yes it is again true, yes it is again true, and at last it is false. ओके, तर सगळेच्या सगळे आता ज्या ज्या ठिकाणी ट्रू मिळाले ते आपण ट्रू लिहिले. आफ्टर दॅट रिमेनिंग तुम्हाला फिलअप करायचे. रिमेनिंग काय असतील, रिमेनिंग ऑल आर फॉल्स, अँड दिस इज द ट्रूथ टेबल ऑफ दिस स्टेटमेंट पॅटर्न. आता लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत का, लेफ्ट साईडचं ट्रूथ स्टेटमेंट पॅटर्न हे मिळालं, त्याचा कॉलम नंबर 7 आहे. आफ्टर दॅट राईट साईडचा जो स्टेटमेंट पॅटर्न तो फक्त आर आहे, तर त्याचा कॉलम नंबर 3 आहे. तर दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न सेम येतात का ते ऑब्झर्व करा, फक्त एंट्रीज चेक करा. ओके, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, म्हणजे ऑल द एंट्रीज इन द कॉलम 3 अँड 7 आर सेम, देअरफॉर बोथ द स्टेटमेंट पॅटर्न आर लॉजिकली इक्विव्हॅलंट, आणि आन्सर लिहायचं ते या फॉर्ममध्ये. ओके, आतापर्यंत आपण बरेच ट्रूथ टेबल ड्रॉ केले, खूप लार्ज ट्रूथ टेबलसुद्धा ड्रॉ केले. तर एक्झाम्पल नंबर 10 एकदम सिम्पल येतो, तो तुम्हीसुद्धा सॉल्व करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 3. एक्झामाइन वेदर द ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टोटोलॉजी ऑर अ कॉन्ट्रडिक्शन ऑर अ कॉन्टिंजन्सी. म्हणजे काय करायचं की जो स्टेटमेंट पॅटर्न दिला असेल त्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा, आणि त्यावरून तुम्हाला ओळखायचं की दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न हे टोटोलॉजी आहे का, कॉन्ट्रडिक्शन आहे का, किंवा कॉन्टिंजन्सी आहे का. तर टोटोलॉजी कशाला म्हणतो, जर एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल ड्रॉ केला आणि त्याच्या लास्ट कॉलममध्ये जर सगळे आन्सर ट्रू ट्रू किंवा टी भेटत असतील तर त्याला आपण टोटोलॉजी म्हणतो. ओके, आफ्टर दॅट जर सगळेच्या सगळे फॉल्स भेटत असतील तर त्याला आपण कॉन्ट्रडिक्शन म्हणतो. अँड ॲट लास्ट जर नायदर टोटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन असेल देन इट इज कॉल्ड ॲज द कॉन्टिंजन्सी. अशा डेफिनेशन आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतल्या होत्या. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल या क्वेश्चनमध्ये सुद्धा जवळपास 10 एक्झाम्पल्स आहेत, पण मी त्यापैकी 3च एक्झाम्पल घेतो जे की तुम्हाला थोडे टफ वाटतील. पण बिफोर दॅट, कारण याआधी आपण बरेच ट्रूथ टेबल वगैरे ड्रॉ केले, त्यामुळे सगळेच एक्झाम्पल काही मी घेणार नाही आहे, कारण ट्रूथ टेबल आता तुम्हाला बऱ्यापैकी सॉल्व करता येतात. फक्त या ठिकाणी ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आणि त्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे की टोटोलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे किंवा कॉन्टिंजन्सी आहे. तरीसुद्धा मी प्रत्येक टाईपचं एक एक एक्झाम्पल घेतो. मी एक्सरसाइजमधले सिलेक्टिव्ह 3च एक्झाम्पल घेतो, दॅट इज 5th, 9th अँड 10th. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट करूया. मी 10th नंबरच्या एक्झाम्पलपासून सुरुवात करतो. तर 10th नंबरचं एक्झाम्पल असं आहे, पहा. 10th नंबर, P implies negation of Q or R. Okay, again double implication, negation of P implies Q implies R. साठी मी आधी कॉलम तयार करतो. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल 3 सिंपल स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याकडे माहिती आहे की त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज टोटल 8 येत असतात, आणि त्या डिस्ट्रीब्यूट अशा करतो आपण 4 ट्रू 4 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स मध्ये आपण त्या डिस्ट्रीब्यूट करतो. त्यामध्ये आपल्याला त्या डिस्ट्रीब्यूट करायचे असतात. आफ्टर दॅट हे सगळेच्या सगळे मिळाल्यानंतर आपलं पहिलं काम असतं कॉलम फिलअप करणे. तर मी लेफ्ट साईड यामध्ये 2 ब्रॅकेट आलेले आहेत, हा एक स्क्वेअर ब्रॅकेट आणि हा एक स्क्वेअर ब्रॅकेट. तर दोन्ही स्क्वेअर ब्रॅकेटचं या ठिकाणी बाय कंडिशनल आहे किंवा डबल इम्प्लिकेशन आहे, म्हणून आधी पहिला ब्रॅकेट मिळवू नंतर सेकंड ब्रॅकेट मिळवू. ठीक आहे, तर पहिला ब्रॅकेट मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, P इम्प्लाइज या ब्रॅकेटचं P सोबत इम्प्लिकेशन आहे या ब्रॅकेटचं, तर हा ब्रॅकेट आधी मिळवणे. मग हा ब्रॅकेट कोणाकोणांमध्ये आलेला आहे, निगेशन क्यूमध्ये, पण आपल्या ट्रूथ टेबलमध्ये निगेशन क्यू नव्हता, म्हणून मी आधी काय केलं, निगेशन क्यूचा कॉलम फिलअप केला. त्यानंतर निगेशन क्यू सोबत डिस्जंक्शन आहे. ओके, निगेशन क्यूचं डिस्जंक्शन कोणासोबत आहे, आर सोबत, म्हणून मग ते घेतलं. निगेशन क्यू मिळाला, त्यानंतर आर सोबत त्याचं डिस्जंक्शन घेतलं, तो एक कॉलम तयार झाला, म्हणजे छोटंसं ब्रॅकेट आपल्याला मिळालं. ओके, मग या ब्रॅकेटसोबत म्हणजेच निगेशन क्यू और आर सोबत इम्प्लिकेशन आहे, पण कोणासोबत, P सोबत, म्हणून P इम्प्लाइज निगेशन क्यू और आर. कारण आता हे पण कॉलम आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे आणि Pचा कॉलम अवेलेबल आहे, म्हणून मी या दोघांचं आता इम्प्लिकेशन घेऊ शकतो, म्हणजे मी या दोघांचा कॉलम या ठिकाणी तयार केला. ठीक आहे, दॅट इज कॉलम नंबर 6. आफ्टर दॅट मी राईट साईडला आलो, थोडंसं निगेशन ऑफ ऑल दिस ब्रॅकेट, म्हणजे या पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटचं निगेशन आहे त्या ठिकाणी. मग मला ते निगेशन मिळवायचं असेल तर आधी मला स्क्वेअर ब्रॅकेट माहीत पाहिजे. मग स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आलो तर Pचं इम्प्लिकेशन आहे
क्यू इम्प्लाइज आर सोबत, पण आपल्या ट्रूथ टेबलमध्ये पी तर दिसतो पण क्यू इम्प्लाइज आर आहे का, नाही आहे, म्हणून मी पुढचा कॉलम जो घेतला तो क्यू इम्प्लाइज आरचा घेतला. आफ्टर दॅट आता पी सोबत त्याचं इम्प्लिकेशन आहे क्यू इम्प्लाइज आरचं, म्हणून मी पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आरचा कॉलम फिलअप केला. त्यानंतर हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे किंवा पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर आहे त्याचं निगेशन आहे, म्हणून मग पुढचा कॉलम आपण त्याचं घेणार. मग यानंतर आता आपल्याला कॉलम नंबर 7 नंतर हा कॉलम नंबर 8 म्हणू. आफ्टर दॅट इट इज कॉलम नंबर 9 अँड इट इज कॉलम नंबर 10. ओके, तर कॉलम नंबर 9 आणि कॉलम नंबर 6 मध्ये आपल्याला हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न मिळाले आणि त्या दोघांमध्ये काय बाय कंडिशनल आहे. मग हा पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम आपण तो शेवटचा घेतो, दॅट इज कॉलम नंबर 10 मध्ये आपलं पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज मिळणार आहेत. ओके, तर आता आपण स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आता आपण या पूर्णच्या पूर्ण ट्रूथ टेबलमध्ये एंट्रीज फिलअप करणार आहे. पहा कशा, तर पी क्यू आर ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचं क्यूचं निगेशन आहे. क्यूचं निगेशन काय होईल, क्यू कसं आहे टी टी एफ एफ, तर त्याचं निगेशन होईल एफ एफ टी टी मीन्स म्हणजे मला चेक करायची गरज नाही, मी डायरेक्टली एफ एफ टी टी हे त्याचं निगेशन लिहितो. आफ्टर दॅट निगेशन ऑफ क्यू आर आर, म्हणजे हे आणि हे या दोघांमध्ये डिस्जंक्शन आहे, पण डिस्जंक्शनचं म्हणणं काय असतं, दोन्ही एंट्रीज फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग मला फक्त फॉल्सवाल्या एंट्री चेक करायच्या आहेत. या ठिकाणी दोन्ही फॉल्स आहेत, देअरफॉर इट इज फॉल्स. यस, या ठिकाणी दोन्ही फॉल्स आहेत, देअरफॉर इट इज फॉल्स. आणि बाकीच्या ज्या रिमेनिंग्स आहेत त्या मी लिहितो फक्त जस्ट ट्रू. आफ्टर दॅट आता आपल्याकडे पी पण अवेलेबल आहे आणि निगेशन क्यू आर आर अवेलेबल आहे. या दोघांमध्ये इम्प्लिकेशनचं म्हणणं काय असतं, फर्स्ट इज ट्रू सेकंड इज फॉल्स असेल तरच त्याचा आन्सर फॉल्स असतं, अदरवाईज ते ट्रू येतं. मग म्हणून मी काय करतो, या दोघांमध्ये तसं घेतो, पी इम्प्लाइज निगेशन क्यू आर आर. ओके, तर यासाठी काय करायचं, आता पी आणि निगेशन क्यू आर आरचा कॉलम आपल्याला ऑब्झर्व करायचा, दॅट इज कॉलम नंबर 1st अँड 5th. ऑब्झर्व करून आपण त्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यूज लिहिणार. असं चेक करा, पहिलं ट्रू असेल दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स लिहा, अदरवाईज ट्रू लिहा. ओके, तर कॉलम नंबर 1st अँड 5th. ठीक आहे, टी आहे का, नाही आहे. टी एफ आहे का, नाही आहे. ओके, टी एफ आहे का, यस, इट इज टी एफ, देअरफॉर इट इज एफ. ओके, आफ्टर दॅट टी. ओके, इकडे तर सगळे एफ आहेत म्हणजे खाली येणार नाहीच आहे, मीन्स ऑल आर नथिंग बट द ट्रू. एकच ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होते, दॅट इज टी एफ इज जस्ट एफ, ऑल आर ट्रू. आफ्टर दॅट क्यू इम्प्लाइज आर, या दोघांमध्ये इम्प्लिकेशन आहे क्यू आणि आरमध्ये. परत एकदा तेच, टी एफ असेल तर एफ लिहा, अदरवाईज ट्रू लिहा. तर चेक करा, इट इज जस्ट टी एफ इज जस्ट एफ. ओके, आफ्टर दॅट या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होते म्हणजे इट इज ऑल्सो एफ. ओके, अँड समोर काही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, मीन्स ऑल आर नथिंग बट द ट्रू. ओके, नंतर पीचं इम्प्लिकेशन आहे या कॉलमसोबत, म्हणजे पी म्हणजेच कॉलम नंबर 1st आणि कॉलम नंबर 7 यांचं इम्प्लिकेशनमध्ये परत एकदा तेच टी इम्प्लाइज एफ इज अगेन एफ. तर परत कॉलम 1st अँड 7 आपण चेक करणार. टी एफ आहे का, नाही, या ठिकाणी आहे. ओके, देअरफॉर इट इज फॉल्स. या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही. ओके, बाकी सगळ्या ठिकाणी येणार नाहीच आहे, मीन्स ऑल द एंट्रीज आर नथिंग बट द ट्रू. आफ्टर दॅट या कॉलमचं निगेशन सांगायची गरज नाही. ओके, कारण सरळ लिहू शकता, ट्रू असेल तर फॉल्स आणि फॉल्सचं निगेशन ट्रू, मीन्स ऑल आर नथिंग बट द फॉल्स. आता राहिला प्रश्न दोघांमध्ये कोणकोणता कॉलम, जस्ट कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 9 मध्ये आपल्याला रिक्वायर्ड स्टेटमेंट पॅटर्न मिळाले. या दोघांचं आहे बाय कंडिशनलची कंडिशन काय असते की दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर आन्सर ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स असतं. ओके, मग दोघांचे आपण कॉलम नंबर 6 आणि 9 ऑब्झर्व करूया. ठीक आहे, कॉलम 6 अँड 9 मी ऑब्झर्व करतो. दोन्ही जर सेम असल्या तर ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला ट्रू लिहायची, अदरवाईज फॉल्स लिहायची. ओके, दोन्ही सेम आहेत का चेक करा. कुठेच दोन्ही व्हॅल्यू सेम येणार नाही आहेत, मीन्स अदरवाईज इट इज फॉल्स. म्हणजेच आपल्याला या पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल मिळाला आणि या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमध्ये सगळ्याच्या सगळ्या एंट्रीज कशा येतात, फॉल्स येतात. म्हणून दिलेलं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे किंवा द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज नथिंग बट द कॉन्ट्राडिक्शन. कारण सगळ्या एंट्रीज जर फॉल्स येत असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणत असतो. ठीक आहे, हे होतं एक्झाम्पल नंबर 10. आफ्टर नाव आता मी स्टार्ट करतो एक्झाम्पल नंबर 5. ओके, तर एक्झाम्पल नंबर 5 मध्ये पहा,
परत एकदा 3 सिम्पल स्टेटमेंट आहेत. 3 सिम्पल स्टेटमेंट असतील तर आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यू त्या टोटल 8 घेत असतो आपण. 8चं डिस्ट्रीब्युशन मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं पाहता, PQRचे डिस्ट्रीब्युशन्स या ठिकाणी आलेले आहेत. आफ्टर दॅट समोर आपल्याला हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट या दोन ब्रॅकेटचं कंजंक्शन आहे. मग आधी त्यासाठी पहिलं ब्रॅकेट मिळवू, नंतर सेकंड ब्रॅकेट. मग फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपल्याकडे काय काय नोन आहे किंवा काय काय नोन अननोन आहे त्याचा विचार करा. फर्स्ट ऑफ ऑल क्यू तर ऑलरेडी माहीत आहे, फक्त निगेशन पी नव्हता म्हणून मी निगेशन पीचा कॉलम पुटअप केला. आफ्टर दॅट निगेशन पी मिळाल्यानंतर आता निगेशन पी अवेलेबल आहे, क्यूसुद्धा अवेलेबल आहे. या ठिकाणी निगेशन पी आणि या ठिकाणी क्यू अवेलेबल, त्यामुळे मी आता या दोघांचं इम्प्लिकेशन घेऊ शकतो म्हणून मी या ठिकाणी दोघांचा इम्प्लिकेशनचा कॉलम घेतला. आफ्टर दॅट पुढच्या ब्रॅकेटमध्ये पी आणि आर दोघंही आपल्याकडे अवेलेबल आहेत, पी अँड आर. पण त्या दोघांचं आपल्याला कंजंक्शन पाहिजे होतं. कंजंक्शन म्हणजेच अँड घ्यायचं होतं. तर या ठिकाणी पी अँड आरचा कॉलम आपण पुटअप केला. आफ्टर दॅट हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट दोन्ही ब्रॅकेट माहीत होतात. ते माहीत झाल्यामुळे आपण काय केलं, आता त्या दोघांचं कंजंक्शनवालासुद्धा कंजंक्शनवालासुद्धा कॉलम फिलअप केला. म्हणजेच आपल्याकडे आता स्टेटमेंट पॅटर्नच्या फक्त आपल्याला एंट्रीज फिलअप करायच्या आहेत. ठीक आहे, तर एंट्रीजसाठी आता आपण असं फिलअप करणार. लक्ष द्या, निगेशन ऑफ पी माहिती आहे 4 ट्रू 4 फॉल्सचे निगेशन काय होतील, 4 फॉल्स 4 ट्रू. ओके, तर हे झाले 4 ट्रू. आफ्टर दॅट निगेशन पी इम्प्लाइज क्यू. इम्प्लिकेशनचं सगळ्यांना माहिती आहे रूल की ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज ऑलवेज फॉल्स, अदरवाईज इट इज ट्रू. पण सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. फर्स्ट स्टेटमेंट निगेशन पी आहे, सेकंड स्टेटमेंट क्यू आहे. म्हणजे तुम्हाला यावरून याकडे यायचं, म्हणजे इथलं पहिलं स्टेटमेंट घ्यायचं आणि हे दुसरं स्टेटमेंट घ्यायचं. म्हणजे आधी ट्रू हा चेक करा, त्यानंतर फॉल्स हा चेक करा. जर येत असेल तर फॉल्स लिहा, अदरवाईज ट्रू लिहा. मग या ठिकाणी ट्रू आहे का, नाही आहे, म्हणजे तुम्हाला सेकंडला चेक करायची गरज नाही. ट्रू आहे का, ट्रू आहे का, ट्रू आहे का, नाही, इथे आहे, इथे ट्रू आहे पण इकडे फॉल्स नाही आहे, इथे ट्रू आहे इकडे फॉल्स नाही, इथे ट्रू आहे इकडे फॉल्स आहे, म्हणजे दिस गिव्ज अस फॉल्स. या ठिकाणी ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज ऑल्सो फॉल्स अँड इन ऑल अदर केसेस इट इज अगेन ट्रू. ओके, जर बेसिक ट्रूथ टेबल माहीत असतील कंजंक्शन डिस्जंक्शनचे, निगेशन इम्प्लिकेशनचे, तर तुम्हाला हे काही सांगायची गरज पडणार नाही. त्यानंतर पी अँड आर. पी आणि आरमध्ये कंजंक्शन आहे. कंजंक्शन काय म्हणतो, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग दोन्ही ट्रू असतील तर पहा, दीज आर ट्रू देअरफॉर इट इज ट्रू. दोन्ही ट्रू चेक करा, इथे दोन्ही ट्रू आहेत. परत दोन्ही ट्रू मला कुठेच दिसत नाही, मीन्स इन ऑल अदर केसेस इट गिव्ज अस फॉल्स. ओके, तर सगळ्या ठिकाणी हा फॉल्स येतो. दिस इज नथिंग बट द फॉल्स. आणि त्यानंतर या कॉलममध्ये आणि या कॉलममध्ये काय कंजंक्शन. कंजंक्शन अगेन both are true then it is true, otherwise false. Both are true is the first condition, that is true. In all other cases it is also true. Again बाकी ठिकाणी तो ट्रू येणार नाही आहे, मीन्स एफ आणि एफ. ओके, जर समजा आता आपण ऑब्झर्व केला कॉलम ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम जर ऑब्झर्व केला तर त्या ठिकाणी सगळेच्या सगळे फॉल्स नाही आहेत, 2 ट्रू आहेत, किंवा सगळेच्या सगळे ट्रू नाही आहेत, बाकीचे फॉल्स आहेत. म्हणजेच काय झालं या ठिकाणी की पूर्णच्या पूर्ण ट्रूसुद्धा दिसत नाहीत किंवा पूर्णच्या पूर्ण ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्ससुद्धा दिसत नाहीत. मग अशा वेळेस आपण काय म्हणतो की जर हे टोटॉलॉजी पण नसेल आणि कॉन्ट्रडिक्शन पण नसेल तर आपण त्याला म्हणत असतो कॉन्टिंजन्सी. म्हणजेच काय, असं ॲन्सर लिहिताना असं लिहायचं की सिन्स ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम किंवा ऑल द एंट्रीज इन द कॉलम ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स आर neither true nor false, therefore the given statement pattern is a contingency. Okay, this is the example number next, that is nothing but the 9. आणि एक शेवटचं मला घ्यायचं, that is nothing but the 5. now the last example, that is nothing but the example number 5. example number 5 मध्ये पहा, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल काढायचा. ओके, तर आधी काय करू आपण, दोनच सिम्पल स्टेटमेंट दिसतात पी आणि क्यू, म्हणून मी काय करतो पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज आधी लिहून घेतो. माहिती आहे 2 सिम्पल स्टेटमेंट असतील तर 4च एंट्रीज येतात. 4 एंट्रीचं डिस्ट्रीब्युशन ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, त्यानंतर ट्रू फॉल्स असं असतं. आफ्टर दॅट आपल्याला काय गरज आहे ते चेक करा की निगेशन क्यू आणि निगेशन पी दिसतात, म्हणून मी आधी त्या दोघांचे कॉलम घेतो, निगेशन पी आणि निगेशन क्यू. निगेशन पी का होईल माहिती आहे, ट्रूचं निगेशन फॉल्स असतं म्हणून ट्रूचं निगेशन फॉल्सचं निगेशन ट्रू. आफ्टर दॅट निगेशन क्यू मध्येच काय, या क्यूचं निगेशन म्हणजे याचे
निगेटिव्ह. ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, ट्रू इज फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू. ओके, आफ्टर दॅट काय करायचं, हा ट्रूथ टेबलमध्ये आपल्याला ह्या पूर्ण ब्रॅकेटची गरज आहे आणि या स्टेटमेंटची गरज. तर निगेशन पी मिळालेलं आहे, पण हे ब्रॅकेट आपल्याला मिळवायचं, म्हणजेच काय स्टेप बाय स्टेप एक एक कॉलम घेत जाऊ. ओके, आधी आपल्याकडे पी इम्प्लाइज क्यूची कमी आहे म्हणून मी पी इम्प्लाइज क्यूचा कॉलम पुटअप केला. आफ्टर दॅट निगेशन क्यू तर मिळालेलंच आहे म्हणून निगेशन क्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्यामुळे त्याचा कॉलम काही घ्यायची गरज नाही. मग पी इम्प्लाइज क्यू मिळवायचा होता तर तो पी इम्प्लाइज क्यू मी आधी मिळवतो. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू मिळाल्यानंतर त्याचं कंजंक्शन हे निगेशन क्यू सोबत आहे म्हणून पी इम्प्लाइज क्यू कंजंक्शन निगेशन क्यू असं घ्यायचं. तर पुढचा कॉलम तोच पी इम्प्लाइज क्यू अँड इट इज निगेशन क्यू. ओके, तर हा झाला आपला कॉलम नंबर 6. म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट आपल्याला मिळालं आणि समोर निगेशन पी सुद्धा ऑलरेडी मिळालेला आहे, तो कॉलम नंबर 3 मध्ये आहे. ओके, तर त्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, इम्प्लिकेशनचं आहे. मग इम्प्लिकेशन म्हणून मी त्या दोन्ही कॉलममध्ये काय करतो, आता इम्प्लिकेशन घेतो. ओके, दिस इज द कॉलम नंबर 7. आफ्टर दॅट आता ट्रूथ व्हॅल्यू फिलअप करू. पी इम्प्लाइज क्यू काय सांगतो, फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स. असं होत असेल तर उत्तर फॉल्स लिहा, अदरवाईज ट्रू लिहा. तर या केसमध्ये मला इथेच ट्रू इम्प्लाइज फॉल्स दिसतो. ओके, याच ठिकाणी ट्रू इम्प्लाइज फॉल्स आहे म्हणून मी या ठिकाणी आन्सर फॉल्स लिहितो. इन ऑल अदर केसेस इट बिकम्स ट्रू. ओके, आफ्टर दॅट या दोघांचं कंजंक्शन आहे, कोणाकोणाचं, पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन क्यूचं कंजंक्शन काय सांगतो, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग या दोघांमध्ये मला दोन्ही ट्रू फक्त याच ठिकाणी दिसतात म्हणून मी या ठिकाणी ट्रू लिहितो, अदरवाईज सगळेच्या सगळे फॉल्स लिहितो. आफ्टर दॅट हा पण आपल्याला बॉक्स मिळाला किंवा हे पूर्ण स्टेटमेंट मिळालं. या स्टेटमेंटचं इम्प्लिकेशन आहे निगेशन पी सोबत, पण इम्प्लिकेशन असल्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे याला फर्स्ट स्टेटमेंट तुम्हाला कन्सिडर करायचं आणि निगेशन पीला सेकंड स्टेटमेंट म्हणायचं. म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही ट्रू चेक करसाल त्यावेळेस ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला याची पहिल्यांदा घ्यायची, नंतर तुम्हाला निगेशन पीची घ्यायची. मीन्स दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन पी इज द सेकंड स्टेटमेंट. ओके, हा ट्रू असेल आणि हा फॉल्स असेल तरच त्याचं उत्तर फॉल्स असतं, अदरवाईज ट्रू असतं. मग हा ट्रू आहे का, नाही आहे, म्हणजेच काय हे चेक करायची गरज नाही. हा ट्रू आहे का, नाही आहे, म्हणजेच हे चेक करायची गरज नाही. हा ट्रू आहे का, नाही आहे, म्हणजेच निगेशन पी तुम्हाला चेक करायची गरज नाही आहे. आणि ॲट लास्ट हा ट्रू आहे म्हणून याला चेक करा की हा फॉल्स आहे का, पण हा पण फॉल्स नाही आहे. म्हणजेच काय होतं की एकाही केसमध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही म्हणून ट्रू इम्प्लाइज फॉल्स काय असतो, फॉल्स असतो. पण यामध्ये एकाही ठिकाणी कंडिशन ट्रू होत नसल्यामुळे किंवा सॅटिस्फाय होत नसल्यामुळे आपण काय करू, सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यूज काय लिहिणार आहे, इट इज ट्रू. ओके, कारण फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज ट्रू असतो, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज ट्रू असतो, फॉल्स इम्प्लाइज ट्रूसुद्धा ट्रूच असतो आणि ट्रू इम्प्लाइज ट्रूसुद्धा ट्रूच असतो. ओके, तर दिस इज नथिंग बट द एंट्रीज इन द लास्ट कॉलम और दिस इज द ट्रूथ टेबल ऑफ दिस स्टेटमेंट पॅटर्न. आणि हा झाला या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल. ओके, तर हा जो स्टेटमेंट पॅटर्न होता, या स्टेटमेंट पॅटर्नच्या कॉलममध्ये आपल्याला सगळ्याच एंट्रीज ट्रू दिसतात, म्हणजे टी दिसतात. आणि असं जर होत असेल की एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या लास्ट कॉलममध्ये सगळ्या एंट्री ट्रूज असतील तर त्या टाईपच्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण टोटॉलॉजी म्हणतो. ओके, दिस इज नथिंग बट द टोटॉलॉजी. ठीक आहे, तर दिस वॉज द क्वेश्चन नंबर 3, दॅट इज टोटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी कसे आयडेंटिफाय करायचे. मी काय केलं, या क्वेश्चनमध्ये फक्त 3च एक्झाम्पल घेतले, एक टोटॉलॉजी, एक कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजन्सीचे. बिकॉज आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा क्वेश्चन सॉल्व्ह केला, स्टेटमेंट पॅटर्नचा क्वेश्चन सॉल्व्ह केला, त्या सगळ्याच ठिकाणी आपण ट्रूथ टेबलच ड्रॉ केले. ओके, तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी फक्त ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आणि शेवटचा कॉलम ऑब्झर्व करायचं की जर सगळे ट्रू मिळाले तर टोटॉलॉजी सांगा, सगळे फॉल्स मिळाले तर कॉन्ट्रडिक्शन सांगा, आणि तसं होत नसेल तर त्याला कॉन्टिंजन्सी सांगा. जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत या एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 3 मधले, ते तुम्हाला घरी प्रिपेअर करायचे आहेत किंवा सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, त्याला मी तुमच्यासाठी ॲज अ होमवर्क म्हणून सोडून देतो.